सैतान या भूतलावरती ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये असलेली धनसंपत्ती, त्याच्या जीवनामध्ये असलेलं त्यांचं एज्युकेशन, कोणत्या गोष्टी तो चोरण्यासाठी नाही आला आणि ते चोरी त्याला करायच्या नाहीत, परंतु सैतान मनुष्याच्या जीवनातील वचन त्याला चोरायचं आहे. वचनाची किंमत, वचनाची जी व्हॅल्युएशन सैतानाला भरपूररित्या योग्यरित्या माहीत आहे. आणि कशा रीतीने एखादा व्यक्ती, एखादा ख्रिस्ती भाऊ किंवा एखादी ख्रिस्ती बहीण कशा रीतीने जेव्हा देवाचं वचन स्वीकारते, देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवते, देवाच्या वचनाच्या द्वारे कशी ती त्याचं फॉलोअप करते, त्याच्या मागे जाते आणि कोणत्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये घडू शकतात. एखाद्या विश्वासणाऱ्यापेक्षा कधी कधी जास्त सैतानाला ठाऊक असतं, सैतानाला माहीत असतं की वचन लोकांच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी घेऊन येतो. परंतु ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन जगत असताना या सर्व गोष्टी जे सैतान वचनाविषयी त्याला ठाऊक आहेत, या गोष्टी आम्ही विसरून जातो. चर्चेसमध्ये आम्ही येतो, परमेश्वर बापाची आम्ही आराधना करतो, उपकार स्थितीचं दान, दशांश आम्ही परमेश्वरच्या मंदिरामध्ये सादर करतो. आम्ही कधी कधी सातत्यानं परमेश्वराची सेवा कार्य करणारे लोक असणार, परंतु अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी अडकतो की परमेश्वरानं आमच्यासाठी दिलेलं त्याच्या पवित्र शास्त्रामधून अभिवचन, परमेश्वरानं दिलेलं त्याची वचनं आमच्यासाठी जेव्हा आम्ही ठेवलेली असतात, परंतु कधी कधी काही विश्वासणारे देवाच्या वचनाविषयी संशय धरणं, देवाच्या वचनाविषयी अविश्वास दाखवणं, यामुळे भरपूर गोष्टीला ते मुकतात, भरपूर गोष्टी ते मिस करतात, भरपूर गोष्टी आपल्या जीवनामध्ये सैतानाकडून अलाउड करतात की ज्या गोष्टी त्याचे जीवन गोंधळामध्ये टाकण्यासाठी, त्याच्या फॅमिली लाईफ गोंधळामध्ये टाकण्यासाठी सैतानाला ते इन्व्हिटेशन देतात. जे जे लोक आपल्या जीवनातील वचन सैतानाला हिरावून घेण्यासाठी आपलं घराचं दार, आपल्या हृदयाचं दार ते ओपन ठेवतात, ते उघडं ठेवतात. वचन सांगतं योहान याचं 10वं अध्याय आणि 10वं वचन, या वचनापासून आम्ही सुरुवात करतो. योहान याचं 10वं अध्याय आणि 10वं वचन. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. योहान परमेश्वर येशू ख्रिस्ताचे शिष्य योहान याचं 10वं अध्याय 10व्या वचनामध्ये ते ज्या चोराविषयी सांगत आहेत, तो चोर या जगामधला नसून जो चोर रात्रीच्या वेळेमध्ये येऊन एखाद्याची धनसंपत्ती चोरतो, एखाद्याची घराच्या बाहेर लावलेली एखादी गाडी चोरतो, एखाद्याचं जाता जाता मोबाईल चोरतो, एखाद्याचं गळ्यातील सोन्याची दागिनी चोरतो. ह्या चोराविषयी योहान या ठिकाणी सांगत नाहीत की वचन त्या ठिकाणी सांगत आहे प्रियानो. तर चोर जे शैतानाचं भरपूर नावे आहेत, त्याच्यामधलं एक नाव त्याला चोर म्हणून दिलेलं आहे. आणि वचन सांगते तो चोर येतो किंवा जो सैतान येतो तो चोरी करण्यासाठी येतो. तर कुठल्या गोष्टी चोरी करतो, कुठल्या गोष्टी त्याला चोरण्यासाठी आवडतात, तर वचन आम्ही वाचूया. मत्थय याचं 13वं अध्याय आणि 19 वचन. कारण हा जो चोर आहे, या चोराला कुठल्या गोष्टी आवडतात ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये चोरण्यासाठी, कुठल्या गोष्टी तिला प्रिय वाटतात ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये चोरण्यासाठी. मत्थय याचं 13वं अध्याय आणि 19 वचनामध्ये लिहिलं आहे. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेले तो हा आहे. वचन सांगते मत्थय याचा 13वं अध्याय आणि 19 वचनामध्ये की तो दुष्ट येतो. ते दुष्ट परत एक सैतानाचं नाव. पहिला आम्ही योहान 10 मध्ये पाहिलं की तो चोर आहे. मत्थय 13:19 मध्ये आम्ही पाहिलं, सांगतं की तो दुष्ट आहे आणि तो दुष्ट येतो आणि त्यांच्या अंतःकरणातील पेरलेलं जे देवाचं वचन आहे तो हिरावून घेतो. ज्या दाखल्याची सुरुवात येशू ख्रिस्ताने केली, त्या दाखल्यामध्ये वाटेवर पडलेले बी अशा स्वरूपातले आहेत. येशू ख्रिस्त दाखल्यामध्ये सांगतात की जे लोक वचन ऐकतात, काय सांगते नीट देऊन तुम्ही लक्ष, आजचा संदेश तुम्ही ऐकावा, पाहावा. वचन सांगते की ते लोक देवाचं वचन ऐकतात, परंतु त्यांना ते वचन समजत नाही. त्यांना ते वचन समजत नाही. चर्चेसमध्ये 100 लोक, 50 लोक, 500 लोक, 1000 लोकांचा क्राऊड असतो. आणि ज्यावेळी देवाचा सेवक वेगवेगळ्या वचनाचे विषय घेऊन हाताळत
तो वेगवेगळ्या माध्यमातून देवाचं वचन शिकवत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये 100 लोक 50 लोक जी काही लोक चर्चेसमध्ये असतील त्यातील सर्वच लोक आलेले असतात. त्या सर्वच लोकांना परमेश्वराचा सेवक जे देवाच्या वचनाच्या गोष्टी त्यांच्यावर शेअर करत आहे ते सर्वच गोष्टी त्यांना समजतात असे नाहीत. 50 लोकांमध्ये जी वचन समजणारी लोक, वचनाकडे लक्ष लावणारी लोक, वचन फॉलोअप करणारे लोक 50 लोकांमध्ये फक्त पर्सेंटेज जर आम्ही त्याचं पाहिलं 100% मध्ये फक्त 10% पर्सेंटेज असं आहे जे वचन समजून घेतात, जे वचन स्वीकारतात, ते वचन आपल्या जीवनामध्ये लागू करून आपलं जीवन बदलण्यासाठी प्रवृत्त होतात, आपलं जीवन बदलतात. पर्सेंटेज त्याची कमी आहे. चर्चेसमध्ये लोक जेव्हा आराधनेसाठी उपासनेसाठी एकत्र येतात, मोठमोठ्या आवाजामध्ये मोठमोठ्या संगीताच्या द्वारे परमेश्वराची ती आराधना करतात. परमेश्वर समोर आपले हात उंच करतात, डान्स करून नृत्य करून परमेश्वराची आराधना करतात, गुडघ्यावरती येऊन परमेश्वराची स्तुती आराधना करतात. पण तू जेव्हा वचनाचा भाग सुरुवात होतोय, जेव्हा देवाचा सेवक वचन शिकवायला सुरुवात करतोय त्याच वेळी शैतान लोकांना सोडत नाही. त्यांनी वचन ऐकावं, कारण त्याला माहित आहे जेव्हा कधी हे ख्रिस्ती लोक वचनाविषयी सिरियस होतील, जेव्हा कधी वचन यांच्या जीवनामध्ये लागू करून घ्यायला सुरुवात करतील, जेव्हा कधी जे गुप्त परमेश्वराचा खजाना आहे जेव्हा ते समजून घेतील वचनातला, त्यावेळी शैतानाला माहित आहे की कोणत्याही प्रकारे मी त्यांना हरवू शकत नाही, कोणत्याही प्रकारे मी त्यांना निराश करू शकत नाही, कोणत्याही प्रकारे कोणत्याही पापामध्ये मी त्यांना पाडू शकत नाही. कारण परमेश्वराचं वचन जे लोक समजून घेतात, जे वचन आपल्या जीवनामध्ये लागू करून घेतात, ज्या वचनाला धरून ते चालतात, शैतानाला ठाऊक आहे, माहित आहे, म्हणून वचन सांगतं. मत्तई याचा 13-19 वचनामध्ये तो दुष्ट येतो आणि वचन लोकांच्या जीवनामधलं हिरावून घेतो, चोरून घेतो. चोरण्याची पद्धत त्याची वेगवेगळी आहे. कधी कधी देवाचा सेवक या ठिकाणी वचन सांगत असतोय आणि काही काही लोकांना वचन ऐकत असताना झोप येते. आराधना करत असताना डान्स करणार, उड्या मारणार. जेव्हा आराधना सुरू असते त्यांना भरपूर एन्जॉय वाटणार. जेव्हा चेअरवरती ते बसले असणार एक ताट बसणार, देवाचं वचन ऐकलं ताट बसणार. आणि जेव्हा वचन सुरुवात होते, जेव्हा त्यांचं लक्ष देवाच्या वचनातून विचलित होऊन जगामध्ये जायला लागतं, जगातल्या गोष्टी ते विचार करायला लागतात, शैतान ते टाकतोय. ताट बसलेला माणूस हळूहळू पाठीमागे जातोय, त्या चेअरला टेकून बसतोय. ताट बसलेला माणूस हळूहळू खाली डाऊन होतोय आणि कधी त्याचे डोळे लागायला त्याला सुरुवात होतात, कधी तो झोपायला लागतोय, त्याला समजत नाही. आणि चर्चेसमध्ये मेजॉरिटीमध्ये लोक त्यावेळी जेव्हा वचन सुरू असतं लोक पेंग काढायला सुरुवात होतात, पेंग काढायला सुरुवात होतात, पेंग काढायला सुरुवात होतात. आणि जेव्हा कधी जे लोक मला भेटतात आणि मी म्हणते ब्रदर किंवा सिस्टर आज चर्चला तुम्ही जाऊन आला? होय मी जाऊन आलो. संदेश काय शिकवला? मस्त शिकवला संदेश, सेवकानं भारी संदेश सांगितला, एकदम बेस्ट होता. काय संदेश सांगितला? काय लक्षात नाही हो, काय लक्षात नाही. शैतानाला नेमकं हेच करायचं आहे. आराधना करण्यासाठी लोकांना इंटरेस्ट आहे, देवाच्या सानिध्यामध्ये नृत्य करणं, डान्स करणं त्यांना आवडतं. मोठमोठे इन्स्ट्रुमेंट घेऊन मोठमोठ्या आवाजाच्याद्वारे परमेश्वराची उपासना करण्यासाठी, परमेश्वराचं नाव धन्यवाद करण्यासाठी त्यांना आवडतं. पण तू जेव्हा देवाचं वचन त्यावेळी देवाचा सेवक सांगायला सुरुवात करतो, काही पर्सेंटेजमध्ये असे लोक असतात की त्यांना झोप यायला सुरुवात होते. अशा पद्धतीचे काही लोक असतात. त्याच्यानंतर काही लोकांचा गट असा असतो, वचनाच्या वेळेस अशाच वेळी बरोबर त्यांच्या लोकांचे, नातेवाईकांचे, मित्रपरिवारांचे मोबाईलवरती त्यांना फोन्स कॉल यायला सुरुवात होणार. जॉब करत असणार लोक तिथून यायला त्यांना मोबाईल्समधून फोन यायला सुरुवात होणार जेव्हा वचनाची सुरुवात होते. आणि त्याच वेळी नेमकं अशा लोकांना ज्यांना वचन ऐकायचं नाही आहे, जे म्हणतात समोर जो सांगा लागलाय, काय सांगतोय, सर्व पवित्र शास्त्र मला ठाऊक आहे,
आणि कितीतर वेळा मी वचन वाचलेलं आहे आणि कितीतर वचन मला ठाऊक आहे, जो काही सांगायला आहे त्याच्यापेक्षा प्रकटीकरण माझ्याकडे जास्त आहे, माझ्याकडे ज्ञानबुद्धी जास्त आहे. आणि अशा रीतीने सैतान त्यांना फसवतो आणि लोक त्यावेळी फसतात आणि आपले मोबाईल्स आपल्या संगती घेतात आणि बाहेर जातात आणि फोनवरती बोलायला सुरुवात करतात. अशा प्रकारचं काही ग्रुप, अशा प्रकारचे काही पर्सेंटेजमध्ये लोक चर्चमध्ये आलेले असतात. तिसऱ्या पर्सेंटेजमध्ये, तिसऱ्या ग्रुपमध्ये काही लोक असतात, देवाचं वचन इथं समोर सुरू आहे, परंतु काही लोक असे असतात आपसात बोलायला सुरुवात करतात. मला तुम्हाला सांगू द्या, हा जो गप्पा गोष्टी करणं, तुम्हाला वाटत आहे की गप्पा गोष्टी मी करायला लागलोय, मी बोलते म्हणून गप्पा गोष्टी सुरू आहे, अजिबात नाही. गप्पा गोष्टी करण्याचा दुरात्मा चर्चेसमध्ये त्यावेळी कार्य करत असतो. देवाचं वचन ऐकण्यापेक्षा आमच्या खाजगी गोष्टी, घरामध्ये आम्ही ज्या गोष्टी बोललेल्या आहेत किंवा एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी त्याच वेळी लोक नेमकं संभाषण करत राहतात, त्याच वेळी गप्पा गोष्टी सुरू होतात. काही काही लोकांना वाटतात की मी माझ्या ज्ञानान बुद्धीनं करावी, परंतु तुम्हाला आज या गोष्टी क्लिअर करू द्या. त्यावेळी दुरात्मा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काम करताय की तुम्ही गप्पा गोष्टी कराव्यात आणि देवाच्या वचनाकडे तुम्ही दुर्लक्ष करावं. आज समजून घ्यावं तुम्ही या गोष्टी. अशा प्रकारचा काही गट आहे की जो संभाषण करत राहतो, जो गप्पा गोष्टी करत राहतो, त्याला देवाचं वचनाची काही किंमत नाही किंवा त्याला काही फिकर नाही. देवाचं वचन पुढे काय चाललंय, सेवक काय सांगायलाय, अजिबात त्याला त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचा रस नाही आहे. काही लोकांचा भाग असा असतो की देवाचा सेवक या ठिकाणी स्टेजवरती उभारून वचन शिकवत आहे, देवाचा सेवक यावेळी मतेमधून शिकवत असेल, पण काही लोक इतर वेळी घरामध्ये कधी पवित्र शास्त्र वाचणार नाहीत, पण त्यावेळी चर्चमध्ये आल्यानंतर पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करणार. अरे तुझंच पवित्र शास्त्र आहे, त्याचा कव्हर बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपल्या मोबाईलचा कव्हर बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपली टू व्हीलरची चावी असेल, आपल्या फोर व्हीलरची चावी असेल ती बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपला मोबाईल साफ करायला सुरुवात करणार. काय काय लोक मोबाईलचा कव्हर करणार, ते साफ करायला सुरुवात करणार. काय काय लोक आपल्या जे नोट्स अगोदर घेतले होते, काय काय लोक लिहितात आणि घरात जाऊन कधीच अशी लोक असतात की वाचत नाही, कधी काय केलं ते नोट त्यावेळी उडकत बसणार. अरे देवाचा सेवक इथं वचन सांगायला पडतो, त्यावेळी ते वाचत राहणार, जे नोट्स पण त्याच्या लक्षात राहणार नाही. आणि देवाचा सेवक त्या रीती परमेश्वराकडे उपासना प्रार्थनेच्या द्वारे गुडघे टेकून परमेश्वराकडे उपासना तापासनं आणि रात्रीच्या वेळेमध्ये आणि दिवसाच्या वेळेमध्ये आपल्या सर्व गोष्टी मारून जेव्हा तो वचन घेऊन येतो, आणि काही लोकांना त्या गोष्टी, त्या वचन ऐकू नयेत, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची मुक्तता वचनाद्वारे येऊ नये म्हणून सैतान या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये टाकतो. काय काय लोक चर्चमध्ये ना चर्चच्या छपराकडे बघत बसणार. छपर किती जुनं झालंय, फॅन असाच फिरा लागलाय, फॅन असा का आहे, हे चर्च किती खराब झाल्यात, आमचं पुलपीट कसं खराब झालंय, चर्चमध्ये असलेल्या फरशा का अशा आहेत, फरशा काही साफ केल्या नाहीत, चर्चमधले जे लीडर्स होते त्या लोकांनी व्यवस्थित ज्या फरशा आहेत त्या साफ केल्या नाहीत, किंवा चर्चमध्ये एखाद्या भाऊ कामासाठी असेल तरी व्यवस्थित का केलं नाही. मी चर्च सुटल्या पाचव्या पहिला ते सांगा, चर्च काय फरशा काही साफ नव्हत्या, चेअर काय साफ केली नव्हती, चेअरमध्ये व्यवस्थित काय मांडणी केली नव्हती, अशा पद्धतीने मांडणी पाहिजे. आणि काय काय लोक जेव्हा म्हणतात की पास्टर जेव्हा तुम्ही उभारला होता आणि तुमचा जो शर्ट होता, शर्ट व्यवस्थित त्याचा कलर नव्हता आणि तुम्ही बेटनं व्यवस्थित लावली नव्हती, आणि जेव्हा तुम्ही जे काही कॉयरमध्ये लोक होती त्यांनी व्यवस्थित उंचीप्रमाणे ती उभारली नव्हती, आणि एखादा कॉर्ड त्याचा तो चुकला आणि एखादं त्याचं बीट चुकलं, आणि अशा पद्धतीने लोक देवाच्या वचनाकडे लक्ष लावण्यापेक्षा त्याला चुका पकडणं त्यांना आवडतं. आणि त्यांना वाटतं की मी कुठलं तर एक मोठं काम करायला लागलोय, की देवाच्या सेवकीचं वचन सांगायला लागलंय, पण तुम्ही मोठं काय तर काम करले. मला तुम्हाला आज या ऑनलाईनच्या माध्यमातून सांगू द्या, प्रभू येशूच्या नावामध्ये, यावेळी परमेश्वराच्या वचनापासून सैतान तुमचं लक्ष दुर्लक्षित करून तुम्ही ज्या गोष्टीमध्ये विचार करतायत त्याला गुंतवून टाकून तुम्हाला परमेश्वर वचन तुम्ही ऐकू नये. परमेश्वराचा संदेश, जो सत्य संदेश, जो परमेश्वर तुम्हाला आज त्या सेवकाद्वारे प्रकट करणार आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये, यासाठी सैतान या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तो टाकत आहे, घालत आहे. कारण मत्ती याचं 13 आणि 19 वचन आम्ही वाचलं की चोर किंवा तो दुष्ट येतो, मनातील जे वचन पेरलेलं आहे तो हिरावून घेण्यासाठी, ते चोरण्यासाठी तो येतो. आणि जेव्हा चर्चेसमधून लोक बाहेर पडतात, जेव्हा घरामध्ये जातात, जेव्हा त्यांना विचारण्यात येतं की संदेश कुठल्या प्रकारचा होता, भरपूर लोकांची पर्सेंटेज अशी आहे की ज्या लोकांना सकाळी सांगितलेला संदेश ठाऊक नसतो. काय काय लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा ते देवामध्ये नव्हते,
जेव्हा येशूला ते ओळखत नव्हते, ज्यावेळी काय काय लोक पिक्चर बघणारे लोक असतील 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी, त्यावेळीचा पिक्चरमधला एखादा डायलॉग त्या लोकांच्या लक्षात असतो. पण सकाळी वाचलेलं पवित्र शास्त्रामध्ये एखादं वचन किंवा सकाळी जेव्हा तुम्ही चर्चमध्ये आला तिकडं सांगितलं एखाद्या देवाच्या सेवकानं वचन लोकांच्या लक्षामध्ये राहत नाही. कारण जेव्हा ते पिक्चर पाहत असतात, जेव्हा ते सिरियल पाहत असतात, आपलं पूर्ण लक्ष एकाग्र करतात, केंद्रित करतात. कुणी जर मध्ये ए साईडला हो, ए मधनं उठ, ए आवाज कमी करा, इकडे बोल नका, ए तिकडे बोल नका, एवढे एकाग्र लोक होतात, एवढं त्या टीव्हीकडे लक्ष लावतात. कधी कधी घरची लोक म्हणतात अरे एवढं बघू नका, टीव्ही जातोस का काय, एवढं लोक त्या टीव्हीवरती आपलं लक्ष एकाग्र करतात. परंतु देवाचं वचन ज्यावेळी सुरुवात होतोय, लोकाला कम्फर्टेबल वाटत नाही, अनकम्फर्टेबल वाटायला सुरुवात होते. तर प्रियानो, या गोष्टी परमेश्वरापासून नाही आहेत की ज्या गोष्टी मी आता तुमच्याशी ज्या शेअर केल्या. आम्ही स्वतःला चेक करूया. जेव्हा प्रत्येक रविवारी देवाच्या मंदिरामध्ये माझी उपस्थिती असते, मी येतो, मी माझं कुटुंब, त्यावेळी एखाद्या देवाच्या सेवकाने शिकवलेलं वचन किंवा घरामध्ये जेव्हा मी वैयक्तिक प्रार्थनेमध्ये असतो, त्या सकाळी वाचलेलं वचन माझ्या लक्षात असतं काय, मी ते वचनाचं मनन करतो काय, ते वचन माझ्या हृदयामध्ये साठवले काय. कारण किती तर असे बहीण भाऊ मला भेटतात आणि मी जेव्हा विचारतो की ब्रदर सिस्टर प्रार्थना तुम्ही केली काय, होय केली. काय वचन वाचलं की काय वाचलं. भरपूर लोक सकाळी वाचलेलं वचन सांगू शकत नाहीत, कारण वचन वाचत असताना त्यांचं माइंड त्याच्या कामावरती फिराय गेलेलं असतं. त्याचे विचार, त्यांचा आत्मा त्याच्या कामावरती, त्यांच्या व्यवसायावरती, पत्नी जे गॅसवरती काय करायला, कुठली फोडणी टाकायला, लवकर जेवण आवडतं का नाही, किंवा मुलगा लवकर आवडतं का, त्याचं मन पूर्ण त्या ठिकाणी असतं. काही लोक असे मी पाहिलेले आहेत की सकाळच्या पर्सनल प्रेयरमध्ये सुद्धा जेव्हा मोबाईल कॉल त्यांचा वाचतात, प्रार्थना साईडला ठेवून, पवित्र शास्त्र साईडला ठेवून मोबाईलवरती ते बोलत राहतात. एका तासभर सुद्धा लोक एकाग्र होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्यांना वाटतं की मी समृद्धीमध्ये चालत आहे, माझ्या जीवनामध्ये समृद्धी आहे. पण तुम्हाला सांगू द्या, ज्याच्या लोकांच्या जीवनामध्ये सैतान जेव्हा वचन हिरावून घ्यायला सुरुवात करेल, जरी समृद्धी माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या आरोग्यदानाविषयी, माझ्या कामामध्ये असेल, एज्युकेशनमध्ये असेल, पण तू जेव्हा एक एक वचन जेव्हा सैतान हिरावून घ्यायला सुरुवात करेल, जो माणूस उच्च झाला होता, ज्या माणसाला, ज्या स्त्रीला, ज्या पुरुषाला परमेश्वरानं उच्च केलं होतं, वचन जेव्हा सैतान हिरावून घ्यायला सुरुवात करेल, उच्च असलेला माणूस एक काळी डाऊन झाल्याशिवाय तो राहणार नाही. कारण प्रत्येक ख्रिस्ती लोकांचं जीवन, माझं जीवन, तुमचं जीवन, मला सांगू द्या, जर आज ज्या स्थानावरती मी आहे, आज ज्या स्थानावरती तुम्ही आहात, आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं नाही, तर परमेश्वराचं वचन जेव्हा मी साठवलं, परमेश्वराच्या विधीप्रमाणे मी जेव्हा चाललो, त्याच्या आज्ञाप्रमाणे जेव्हा चाललो, परमेश्वराची मान समृद्धी आमच्या जीवनामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये आलेलं आहे. जो काय आज आहे, तर परमेश्वराचं वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलेल्यामुळं परमेश्वर आम्हाला लिफ्टअप केलेलं आहे. पण जेव्हा आम्ही वचन सैतानाला एक हिरवून घेण्यासाठी प्रयत्न करणार, आम्ही देणार, आमचे हृदयाचे दरवाजे जेव्हा आम्ही उघडणार, मला तुम्हाला सांगू द्या, 3 गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत की सैतान देवाचं वचन जेव्हा हिरावून घेतोय, काय करतोय, किंवा त्याला माहीत आहे की जेव्हा वचन काय करतं, जे वचन लोकांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारे काम करतं. ज्या लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचन आहे, जे लोक देवाचं वचन घेऊन चालतात, 3 आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहणार. भरपूर आशीर्वाद आहेत माझ्या प्रियानो, पण 3 आशीर्वाद या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. तत्पूर्वी एका साक्षीद्वारे परमेश्वराचं नावाचं गौरव करूया. जो एक व्यक्ती होता, 40 ते 50 वर्षापूर्वीची घडलेली साक्ष, बाहेरच्या देशामधले प्रियानो, जो एक तरुण होता, ज्यानं आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो वाढत होता. परंतु काही दिवस गेल्यानंतर एका गव्हर्नमेंटनं त्याला पकडलं, आणि जेव्हा गव्हर्नमेंटनं त्याला पकडलं, त्याला जेलमध्ये टाकलं आणि त्याला सांगितलं की तू येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायचं नाहीस. या भूतलावरती कुठला देव अस्तित्वात नाही आहे, आपणच आपल्या भविष्याचे, आपल्या जीवनाचे आपण मालक आहोत, आणि कुठलाही देव या भूतलावरती अस्तित्वात नाही आहे. त्या तरुणाला दररोज आणि दररोज ब्रेन वॉश करायला सुरुवात केली. हा तरुण कोण होता? जो तरुण दुसऱ्या सेवकाचं ट्रान्सलेशन करणारा व्यक्ती होता, वेगवेगळ्या भाषांमध्ये तो ट्रान्सलेट करणारा व्यक्ती होता. असा व्यक्ती नित्य आणि सातत्यानं परमेश्वराची सेवा कार्य करणारा तरुण हा होता. दररोज प्रार्थनेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारा व्यक्ती होता. पण जेव्हा त्याला जेलमध्ये टाकलं, त्याच्या जवळचं असलेलं पवित्र शास्त्र त्याच्यापासून काढून घेण्यात आलं,
त्याच्यानंतर प्रियानो दररोज त्याचा ब्रेन वॉश करण्यात आलं, दररोज त्याला मारहाण करण्यात आली, दररोज त्याला त्रास द्यायला सुरुवात केली की येशू ख्रिस्त या भूतलावरती नाही आहे, तो देव नाही आहे आणि त्याला तू नाकार, म्हणून दररोज त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. कितीतर महिने आणि कितीतर वर्ष त्या जेलमध्ये त्या तरुणाने आपले व्यतीत केले. अपेक्षेमध्ये, उपासमारीमध्ये, फटक्यांमध्ये, त्रासांमध्ये आपले जीवन त्याने व्यतीत केलं. शेवटी तो कंटाळा, त्याचे एक दिवस मनस्थिती अशा रीतीने तयार झाली, त्यानं कबूल केलं की खरोखर या भूतलावरती देव नाही आहे. कोण व्यक्ती? जो ट्रान्सलेशन करणारा व्यक्ती, सेवा कार्य करणारा व्यक्ती, एक तरुण. एका वेळी तो आला, एक वेळ त्या जीवनामध्ये आली की त्यानं येशू ख्रिस्ताला नाकारायला सुरुवात केली. तिथल्या जेलरा त्यानं बोलवलं आणि म्हटलं की होय, येशू ख्रिस्ताला नाकारतो, मला या भूतलावरती कुठला देव नाही आहे. माझ्या हृदयात ती पक्की गोष्ट तयार झालेला आहे. त्याला त्या जेलमधून बाहेर काढण्यात आलं. जेलमध्ये अजून होता तो, त्या लॉकरमधून त्याला बाहेर काढलं होतं आणि त्याला वरांड्यामध्ये फिरण्याची आणि काम करण्याची मोकळीकता दिली होती. त्याला दररोज जे अधिकारी त्या ठिकाणी आहेत, जे जेलर त्या ठिकाणी आहेत, त्यांचं टॉयलेट साफ करायचं काम त्या तरुणाला त्या ठिकाणी दिलं होतं. त्याला आनंद वाटला, जरी टॉयलेट साफ करायला मिळाला असेल पण त्याला आनंद वाटला का कितीतर महिने त्या एका लॉकरमध्ये तो बंद होता, एका सेलमध्ये तो बंद होता. त्याला उजेड ठाऊक नव्हता, मोकळीकतेची हवेची जी काय त्याला इच्छा होती ती मिळत नव्हती आणि कितीतर महिने त्या अंधकारामध्ये त्या तरुणानं आपलं जीवन व्यतीत केलं होतं. दररोज जो प्रार्थना करणारा व्यक्ती, दररोज ज्याच्या जीवनामध्ये वचन काम करतो, वचन ऐकत होता व्यक्ती, वचन नसल्यामुळं तो व्यक्ती जो स्ट्रॉंग होता, प्रियानो आत्म्यामध्ये तो दुर्बळ झाला. येशू ख्रिस्ताचं नाव त्यानं नाकारायला सुरुवात केली. त्याला टॉयलेट करायला साफ करायला पाठवलं. तो सांगतोय की ते टॉयलेट एवढे घाण होते की एवढा त्याचा दुर्गंध येत होती, भयानक होती, परंतु मी माझं तिथं काम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्याने टॉयलेट साफ केलं, कितीतर बारड्या त्या ठिकाणी पाण्याच्या मारल्या, कितीतर साफसफाई करायला त्याने सुरुवात केली. आणि अशा परिस्थितीत करत असताना त्याला एका डस्टबिनमध्ये काही पेपर्स त्याला सापडलेत. डस्टबिनमध्ये काही पेपर सापडलेत. त्याने म्हटलं कसले पेपर आहे? ते पेपर त्याने घेतला. पेपर घेतल्यानंतर तो त्यानं साफ केला, कारण त्याला त्या पेपरला घाण लागली होती. त्यानं तो पेपर साफ केला प्रियानो, आणि पेपर साफ केल्यानंतर आपल्या खिशामध्ये तो ठेवला. आणि जेव्हा त्याचं काम त्यानं संपवलं आणि त्यावेळी परत त्याच्या जेलमध्ये किंवा त्याच्या सेलमध्ये त्याला पाठवण्यात आलं, तिथे तो गेल्यानंतर तो पेपर कसला आहे, कारण इंग्लिश पेपर तो होता, इंग्लिश पान ते होतं, त्याच्यावरती इंग्लिश अक्षर लिहिले होते. त्यानं जेव्हा ते घेतलं, जेव्हा त्यानं साफ केलं, जेव्हा वाचायला सुरुवात केली, तर त्या ठिकाणी प्रियानो ते नवीन कराराचं एक पान होतं, पवित्र शास्त्राचं एक पान होतं, ज्याच्यामध्ये पौल म्हणतात की देवाच्या प्रीतीपासून मरण, तलवार, विपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता मला विभक्त करू शकत नाही. उंची, खोली, देवदूत कोणी असेल, सैतान, परमेश्वराच्या प्रीतीपासून मला विभक्त करू शकत नाही. ही वचनं त्या बायबलमध्ये त्या पानावरती ठेवली होती प्रियानो. जेव्हा त्यानं वाचलं, देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली. जेव्हा ते वचन त्यानं वाचायला सुरुवात केली, परमेश्वर पुन्हा एक वार त्याच्याशी बोलायला लागला. त्याच ठिकाणी त्या पहिल्या दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याने गुडघे टेकलेत. ज्या तासांपूर्वी त्याने येशू ख्रिस्ताचं नाव नाकारलं होतं, परमेश्वर पुन्हा एक वार वचनाशी बोलला. त्याने त्या ठिकाणी पश्चाताप केला की नाही, मी येशूचं नाव नाकारणार नाही. प्रभू मला क्षमा कर, मी तुझं नाव नाकारलं आणि विपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता कोणत्याही गोष्टी तुझ्या प्रीतीपासून मला विभक्त करू शकत नाहीत. त्याने पश्चाताप करून पुन्हा एक वार आपलं जीवन समर्पण केलं प्रियानो. दररोज तो व्यक्ती उठायचा, त्याला ते टॉयलेट साफ करायला लागायचं. दररोज एक एक दिवस त्या टॉयलेटमधले एक एक पेपर त्या डस्टबिनमधले ते घेऊन यायचा, कारण ती लोक पेपरचा वापर करत होते. आणि त्या जो जेलर होता, त्या जेलरला नवा करार दिला होता, तर तो नवा करारची पानं चुकीच्या कार्यासाठी तो जेलर त्या ठिकाणी वापरत होता प्रियानो. आणि ती पानं तो साफ करून तो तरुण दररोज आणि दररोज एक पेज वाचत होता आणि आपलं जीवन टोटल त्याने समर्पण केलं. जे वचनाची पोकळीकता त्याच्या जीवनामध्ये गेली होती, परमेश्वर पुन्हा एक वार भरून काढली आणि स्ट्रॉंगली ते उभा राहिला. तो म्हटला, मारा, मला ठार मारलं तर चालेल, पण येशू ख्रिस्ताला मी सोडणार नाही प्रियानो. काही दिवसामध्येच अद्भुत रीतीनं परमेश्वराने त्या जेलमधून त्याची मुक्तता केली. अद्भुत रीतीनं परमेश्वराने त्या जेलमधून त्याला बाहेर काढलं. तो तरुण आज पुन्हा एक वार, आज जवळजवळ त्याचं 60 ते 70 वय आहे, परमेश्वर सेवा कार्यामध्ये तो आपलं जीवन
व्यतीत करताय प्रियानो. देवाचं वचन अस्थिर झालेलं मन, देवाचं वचन अविश्वासामध्ये असलेलं मन पुन्हा एक बार त्याला उभा करतं. देवाचं वचन या गोष्टी शिकवतं प्रियानो. आज त्या देवाच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. सैतानाला ठाऊक आहे की देवाचं वचन जेव्हा या लोकांना समजेल, देवाचं वचन जेव्हा हे मनन करतील, देवाचं वचनाजवळ जेव्हा हे आपलं लक्ष लावतील, देवाच्या वचनाद्वारे आपलं जेव्हा जीवन जगतील, यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होईल हे सैतानाला ठाऊक आहे प्रियानो. मत्तई याचा 13वा अध्याय आणि 25 वचन काय सांगते. मत्तई याचा 13वा अध्याय 25 वचन. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. भरपूर ख्रिस्ती लोक आज त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये झोपेमध्ये आहेत. दररोजच्या त्यांच्या प्रार्थना नाही आहेत. 25 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष ख्रिस्तामध्ये असतात. जेव्हा इतर लोकांना ते भेटतात, सांगतात की परमेश्वर कसं अद्भुत इथे मला आशीर्वादित करताय, मोठमोठ्या गोष्टी ते बोलतात, धार्मिक गोष्टी ते बोलतात. जेव्हा लोकांसमोर येतात ते धार्मिक होतात, धार्मिक शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा घरामध्ये त्यांची सुरुवात होते तेव्हा देवाच्या पवित्र शास्त्र कधी वाचत नाहीत, कधी प्रार्थना करत नाही. काही लोक 5 मिनिटाची प्रार्थना, काही लोक घरातून बाहेर पडताना फक्त कॅलेंडरवरती ठेवलेलं वचन तिथं उभा राहणार, 2 मिनिटाची प्रार्थना करणार, त्या दिवसाचं वचन वाचणार आणि लोक आपल्या कामाला जाणार. लोकांना तासोन तास मोबाईलवरती बसायला वेळ आहे, तासोन तास फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम याच्यामध्ये गेम्समध्ये लोकांना आपलं वेळ घालवण्यासाठी ते गुंतलेले आहेत. परंतु देवाचं पवित्र शास्त्र वाचायला लोकांना आज इंटरेस्ट नाही आहे, लोकांना इच्छा नाही आहे आणि लोकांना वाटतं की आम्ही त्या रीतीने वागत आहोत. मला तुम्हाला सांगू द्या, जर दररोजच्या तुमच्या पर्सनल प्रेयर नाही आहेत, दररोज जर तुम्ही देवाचं पवित्र शास्त्रातून अभ्यास करत नाही आहे, दररोज जर देवाचं वचन प्रभू आजच्या दिवसासाठी माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं जो वचन आहे प्रकट करण म्हणून लोक जर परमेश्वर सांध्यामध्ये बसून जर घेत नाही आहेत, त्यांना वाटते की मी त्या रीतीने वागलोय. पण तुम्हाला सांगू द्या, तुम्हीच त्या रीतीने वागत आहे तर सैतान तुम्हाला त्या रीतीने वागून घेत आहे. सैतानाच्या हातातली तुम्ही कठपुतली झालेला आहात. जे लोक सकाळच्या वेळेमध्ये कमीत कमी 1 तास त्या बापाच्या सांध्यात बसून त्याची आराधना करत नाहीत, 1 तास बसून त्या परमेश्वराच्या वचनाकडून ऐकत नाहीत, 1 तास बसून परमेश्वराकडे रडत नाहीत, परमेश्वराकडून सामर्थ्य, परमेश्वराकडून कृपादान जे मागत नाहीत, परमेश्वराकडून कृपा जे लोक मागत नाहीत, त्या लोक सैतानाच्या हातातली कठपुतली आहेत. आणि अशा लोकांना वाटलं की माझे प्रॉपर्टीज वाढलेले आहेत, मी एक गाडीतून दुसरी गाडी मी घेतलेली आहे, मी माझ्या जीवनामध्ये एक फ्लॅटवरून दुसरा फ्लॅट घेतलेला आहे, माझ्याकडे भरपूर समृद्धी आहे, परमेश्वर धन्यवाद. अशी लोक सांगत असतील. मला तुम्हाला सांगू द्या की स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही चेक करा की तुमची समृद्धी देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये आहे का तुमची समृद्धी जगामध्ये आहे. काही लोक म्हणतात की परमेश्वर मला आशीर्वाद केला. मला तुम्हाला विचारू द्या की तुमच्यापेक्षा ज्या लोकांना ख्रिस्त ठाऊक नाही आहे त्याच्यापेक्षा फ्लॅट त्यांचे मोठे आहेत, ज्या लोकांना ख्रिस्त ठाऊक नाही त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा त्यांच्या गाड्या मोठ्या आहेत. मग या लोकांना कोणी आशीर्वादित केलं? ज्या लोक जगातल्या गोष्टीमध्ये धनवान आहेत, जे लोक परमेश्वराच्या विषयी धनवान नाहीत, मला तुम्हाला सांगू द्या सैतानाच्या हातातील ते कठपुतली या रीतीनं जीवन जगत आहेत. वचन या ठिकाणी मत्तई याचा 13 आणि 25 मध्ये सांगतं की जेव्हा लोक झोपले असताना, परमेश्वराचे लोक झोपलेले असताना वैरी येतोय आणि निधान पेरून जातोय. निधान याचा अर्थ परमेश्वराच्या वचनाविषयी अविश्वास, परमेश्वराच्या वचनाविषयी तडजोड. निधान याचा अर्थ परमेश्वराच्या वचनापासून दूर पडणं, निधान याचा अर्थ परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर पडणं. आणि काही लोक फक्त संडे बिलीवर म्हणून आपलं जीवन या भूतलावरती व्यतीत करत आहेत. कारण सैतान येतोय आणि त्याच्या जीवनातील वचन हिरावून घेऊन जातोय. वैरी येतोय, त्याच्या जीवनामधलं वचन हिरावून घेऊन जातोय आणि वचन सांगते निदान पेरून जातोय. आज माझं जीवन, तुमचं जीवन ही तपासायची वेळ आहे की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन आहे का माझ्या जीवनामध्ये वैर्याने येऊन निधान पेरून गेलेलं आहे. आध्यात्मिक गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत.
सर्व सेवक यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून इतर सेवकांना तुम्ही पाहत आहात की जे नेहमी आणि नित्य आणि सातत्याने सांगत आहे की परमेश्वराचं येणं अगदी दाराशी टेपलेलं आहे. या गोष्टी सर्व सुरू असताना सुद्धा आम्ही अजून सुद्धा आम्हाला परमेश्वराच्या वचनाविषयी गांभीर्य नाही आहे. अजून सुद्धा जगामध्ये, जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही वाहत जात आहोत. वचन सांगते वैरी येतोय आणि गव्हामध्ये निदान पेरून जातोय. वैरी येतोय आणि गव्हामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये निदान पेरून जातोय. काय काय लोकांच्या जीवनामध्ये संसाराची पुशारकीचं निदान आहे. काय काय लोकांच्या जीवनामध्ये डोळ्याच्या वासनेचं निदान आहे. काय काय लोकांच्या जीवनामध्ये गेम्समध्ये जास्त वेळ बसावं याचं निदान आहे. काय काय लोक सोशल मीडियावरती, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती आपलं वेळ जास्त व्यतीत करावं याचं निदान सैतान पेरून गेलेलं आहे. आणि त्या लोकांनी त्यानं पेरावं म्हणून ते लोक आध्यात्मिकरित्या झोपी गेलेले आहेत. निरंतर परमेश्वर सांध्यामध्ये ते बसणारे लोक नाही आहेत, म्हणून ते आध्यात्मिकरित्या झोपलेले आहेत. आणि झोपलेले असताना सैतान येऊन, वैरी येऊन त्यांच्या जीवनामध्ये निदान पेरून गेलेलं आहे. आज या सायंकाळच्या वेळेमध्ये जेव्हा परमेश्वराच्या सांध्यामध्ये आम्ही आहोत, ही आमची वेळ आहे की आम्ही स्वतःला तपासावं, आम्ही चेक करावं. वर्षानुवर्ष ख्रिस्तामध्ये आम्ही आहे, परंतु आमची एक तास सुद्धा प्रार्थना नाही. देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही मेडिटेट करत नाही, आम्ही देवाचं वचन वाचत नाही. प्रियानो, तुमच्याकडे किती धन आहे? तुमच्याकडे किती धन आहे? या जेव्हा जग शेवटाला जात आहे, हे धन तुमचं संरक्षण अजिबात करणार नाही. तुम्ही किती समृद्ध आहात तुमच्या भोवतालच्या गोष्टीमध्ये, दैहिक गोष्टीमध्ये, या गोष्टी तुमचं संरक्षण करणार नाही, तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करणार नाही. धन्य लोक आध्यात्मिकरित्या समृद्ध आहे, परमेश्वर या सर्व महामारीपासून, सर्व गोष्टीमध्ये संरक्षण करेल. मला तुम्हाला आज प्रश्न विचारू द्या, काय तुम्ही आध्यात्मिकरित्या समृद्ध आहात काय? काय तुम्ही आध्यात्मिकरित्या समृद्ध आहात काय? भले तुमच्याकडे गाडीच नसतील, भले तुमच्याकडे प्रॉपर्टीज नसतील, पण तुम्हाला विचारू द्या, देवाचं वचन आज तुमच्या हृदयामध्ये किती तुम्ही साठवून ठेवलेलं आहे? किती देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साठवून ठेवलेलं आहे? किती देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये साठवून ठेवलेलं आहे? सैतानाला माहीत आहे की जेव्हा या ख्रिस्ती लोकांना वचन समजेल, कुठले कुठले आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये येतील त्याला माहीत आहेत. 3 आशीर्वाद देवाचं वचन लोकांच्या जीवनामध्ये येतं. 3 आशीर्वाद कुठले आहेत की ते वचनाच्या द्वारे आशीर्वाद लोकांच्या जीवनामध्ये येतात. आज आम्ही पाहणार आहोत. पहिलं त्यातला आशीर्वाद आम्ही पाहणार आहोत स्तोत्रसंहिता याचा 107 आणि 20 वचन. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो, नाशापासून त्याचा बचाव करतो. वचन या ठिकाणी सांगतो स्तोत्रसंहिता 107:20 मध्ये, तो याचा अर्थ परमेश्वर बाप आपलं वचन पाठवतो आणि त्यांना आरोग्यदान देतो, त्यांना हील करतो आणि नाशापासून त्याचं जीवन वाचवतो. वेगवेगळे साहित्य, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळे औषध उपचार, वेगवेगळे हॉस्पिटल, वेगवेगळे मशिनरी या ठिकाणी या भूतलावरती उपलब्ध आहेत. पण तुम्हाला आज आपल्या जीवनामध्ये तपासत असताना भूतलावर जे आम्ही पाहत आहोत ते आम्ही पाहूया की प्रिय सर्व गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा सर्व आजार बरं करायला ते सामर्थ्यवान आहे काय? सर्व ते आजार बरं करतं काय? जगामध्ये असलेल्या लोकांची ज्ञानबुद्धी, जगामध्ये असलेले डॉक्टर आम्हाला आवश्यकता आहेत, पाहिजे आहेत. पण तुम्हाला विचारू द्या, सर्व आजार बरे करायला सर्व या भूतलावरची सायन्स, मेडिकल समर्थ आहे काय? सामर्थ्यवान आहे काय? आम्हाला या जगामध्ये जगत असताना आम्ही कितीतर लोकांच्या जीवनामध्ये साक्ष पाहिलेलं आहेत की जे डॉक्टर म्हटलेत की तुमचा नातलग आता जिवंत राहू शकत नाही, कॅन्सरनं तो पीडित आहे, तो काही जिवंत राहणार नाही. तर स्तोत्रसंहिता 107 आणि 20 वचन ज्यावेळी आम्ही आमच्याकडे प्रार्थना विनंती येते, वेगवेगळे सेवक आणि सेविका ज्यावेळी प्रार्थना करतात की प्रभू आज तो भाऊ त्या आयुष्यामध्ये आहे, पण तो स्तोत्रसंहिता 107:20 प्रमाणचं वचन पाठवून त्याला आजारातून मुक्त कर. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या डॉक्टरने सांगितलं होतं की हा व्यक्ती जीवन जगणार नाही, तोच व्यक्ती जिवंत झालेला आम्ही पाहतोय. प्रियानो, तोच व्यक्ती जिवंत झालेला आम्ही पाहतोय. त्याच व्यक्तीला परमेश्वरानं आरोग्यदान दिलेला आम्ही पाहतोय. एक देवाचा सेवक होता, सेवा कार्य तो करत होता.
पत्नी आणि दोघं मिळून ते सेवा कार्य करत होते. आणि या दरम्यान त्याची पत्नी प्रेग्नेन्सीमध्ये राहिली, तिला प्रेग्नेंट राहिलीत. आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर जेव्हा काही 2-3 महिने गेल्यानंतर, 1-4 महिने गेल्यानंतर जेव्हा ती चेकअपला गेली, डॉक्टर त्या ठिकाणी चेकअप करतात आणि म्हणतात की बहिणी, एक लक्षात ठेव की जे मूल तुझ्या पोटामध्ये आहे ते व्यवस्थित त्याची वाढ झाली नाही आणि ते काही जिवंत राहू शकत नाही, ते मरणार. आणि डॉक्टर्स या रीतीने सांगतात. ती देवाची जी सेविका असते ती घरात आपल्या परत येते आणि पतीबरोबर या गोष्टी बोलत असताना पवित्र आत्मा त्या 2 दाम्पत्याशी बोलते की काही असू दे, डॉक्टर काही सांगत असतील, पण तुला सांगू दे की मी जे मूल तुला देत आहे तो मुलगा म्हणून जन्माला येईल आणि त्याचं नाव तू आरोहण म्हणून ठेव. आणि देव बाप मी जो आहे माझ्या सेवा करण्यासाठी मी त्याला बोलवलेलं आहे आणि तो माझा सेवक म्हणून उभा राहील. डॉक्टर या ठिकाणी सांगतात की तुमचा मुलगा जिवंत राहणार नाही, पण परमेश्वर या ठिकाणी सांगतो की जे मूल मी तुला देत आहे त्याचं नाव आरोहण म्हणून तू ठेव आणि अद्भुत रीतीने माझ्या सेवा करण्यासाठी मी त्याला वापरून घेणार आहे. या लोकांनी विश्वास कुणावर ठेवावा? काही लोकांच्या जीवनामध्ये, ज्या लोकांच्या जीवनामध्ये जर वचनाचं मूळ आहे तर परमेश्वराच्या त्या शब्दावरती ते भरवसा ठेवतील, विश्वास ठेवतील, केले प्रार्थनेवरती विश्वास ठेवतील. पण तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचनाचं मूळ नाही. डॉक्टर काय सांगतात, मेडिकल सायन्स काय सांगतं आणि जो काही सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये काही रिपोर्ट्स आलेत हे सांगतात. कारण वचन सांगतं रोमकराच्या पत्रामध्ये की वार्ता विश्वास वार्तेच्या द्वारे येते आणि वार्ता वचनाच्या द्वारे येते. जर आमच्या जीवनामध्ये विश्वास वाढायला पाहिजे तर त्या लोकांच्या जीवनामध्ये वचन असणं किती महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या दाम्पत्याच्या जीवनामध्ये हा प्रश्न होता. काही महिने गेल्यानंतर प्यानू 9वा महिना भरला आणि भरल्यानंतर त्या बहिणीच्या पोटामध्ये मोठी कळ आली. कळाल्यानंतर तिला जेव्हा दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरने त्यावेळी पुन्हा एकदा सोनोग्राफी केली आणि डॉक्टरने त्यावेळी रिझल्ट काढले, रिपोर्ट्स काढले आणि म्हणले की तुझ्या पोटातील बाळ आहे ते मेलेलं आहे. टोटल त्यावेळी डॉक्टरने सांगितलं. पण तू परत ते विश्वासानं ते प्रार्थना करतो, ते विश्वासानं परमेश्वराकडे विनंती करतो की प्रभू तू लेकरू दिलेस आणि आम्ही तुझ्या वचनावरती विश्वास ठेवतो. आणि प्रियानू ज्यावेळी त्या बहिणीची डिलिव्हरी करण्यात आली डॉक्टरने सांगितलं होतं की तो मुलगा मेलेला आहे. पण तू ज्यावेळी त्या बहिणीची डिलिव्हरी केली तो मुलगा नॉर्मल असा जन्माला आला. परमेश्वर त्या मुलगाला नॉर्मल असे भूतलावरती पाठवलं. तिथंच ती गोष्ट संपली नाही. तिचा जो पती होता त्या पतीला आफ्रिकेमध्ये सेवा कार्याला जायचं होतं. आफ्रिकेमध्ये देवाचं वचनाचा प्रसार करायचा होता. जे मुलगं ते जन्माला आलं, वजनाला कमी होतं आणि त्याच्यानंतर भरपूर इन्फेक्शन त्याच्या जीवनामध्ये होतं. आणि जेव्हा डॉक्टरनी परत त्याला वेल्टीवरती ठेवला आणि म्हणले की तुमचा मुलगा काही तासाचा तो सोबती आहे, तो पाहुणा आहे, तो मरणार आहे. डॉक्टरने ज्यावेळी सांगितलं परंतु ह्या लोकांचा विश्वास होता. मग ज्या पतीला सेवा कार्यासाठी बोलवतो पत्नी म्हणले की जावा तुम्ही सेवा कार्यासाठी, इथं काय होते आम्ही पाहतो. जरी एका आत्म्यासाठी तुम्ही विचार करू नका, आफ्रिकेमध्ये लाखो आत्मे त्या येशूची वाट बघत आहेत आणि तुम्ही आफ्रिकेमध्ये जावं आणि परमेश्वराचं अद्भुत कार्य त्या ठिकाणी करावं. परमेश्वर ज्या रीतीनं तुम्हाला वचन सांगायला होते ते काम तुम्ही करावं. तो भाव आपल्या लेकराला, नवीन जन्माला आलेल्या पोराला वेंटीवरती ठेवून देवाचं सेवा कार्य करायला जो आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी गेला, परमेश्वरनं अद्भुत रीतीनं त्या भावाला वापरायला सुरुवात केली. एक सामान्य सेवक पण परमेश्वर अद्भुत रीतीने वापरायला सुरुवात केली. लंगडे चालायला लागलेत, आंधळ्यांना दृष्टी येली, त्याच्यानंतर मुखे बोलायला लागलेत, मेले लोक उठायला लागलेत. आणि प्रियानू पहिल्या दिवशी त्या मीटिंगमध्ये 1,00,000 लोक उपलब्ध होते. 1,00,000 लोक त्या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये हजारो लोकांनी आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं. आफ्रिकेमध्ये महान संजूची लाट त्यावेळी आली. ती मीटिंग पाहण्यासाठी 3ऱ्या दिवशी तिथले राष्ट्रपती स्वतः आलेत. ते मीटिंग पाहण्यासाठी, कारण ज्या गोष्टी ते ऐकत होते ते पाहण्यासाठी मीटिंग स्वतः आलेत. अजून सुद्धा तो मुलगा त्या ठिकाणी वेल्टीवरती होता. अजून सुद्धा ट्रीटमेंट त्याच्यावरती सुरू होती. आणि डॉक्टर म्हणले किती तासाचा तो सोबते आहे, पण आज 3 दिवस झाले. परंतु ते परमेश्वर त्या लेकराचे जे श्वास सुरू होते त्याच्याकडे परमेश्वर आपल्या हातामध्ये कंट्रोलमध्ये त्याने घेतलं होतं. आणि प्रियानू या ठिकाणी देवाचा सेवक तो देवाचा वचनाचा प्रसार करतो. 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवसामध्ये 3,00,000 लोक त्या मीटिंगला होते. राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी मीटिंगला होते आणि अद्भुत कार्य परमेश्वर त्या सेवकाद्वारे करून घेत होता. आणि या गोष्टी करत असताना परमेश्वर ज्या रीतीने त्या सेवकाला वापरून घेते, पवित्र आत्मा म्हणला की त्याला तू पाठीमागं सरक. आणि जेव्हा तो पाठीमागं सरकला आणि पवित्र आत्मा त्याला म्हणला की एक गोष्ट सांग की आज या ठिकाणी एक व्यक्ती असा आहे की आज सकाळी पहाटेच्या दरम्यान त्याचा नवीन जन्माला आलेला मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे आणि तू त्यासाठी प्रार्थना करावीस आणि मी माझं वचन पाठवून त्याला हील करणार. तो या ठिकाणी नाही, पण त्याचा अंतविधी करण्यासाठी सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत. पण मी प्रार्थना करणार. तू जेव्हा प्रार्थना करशील मी माझं वचन पाठवून त्याला हील करणार.
आणि प्रियानो, जेव्हा त्या देवाच्या सेवकाने त्या ठिकाणी सांगितलं की असं आहे की या ठिकाणी कोण व्यक्ती आहे काय की ज्याचा मुलगा सकाळी जन्माला आला पण तो डेथ झालाय, तो मेलेला आहे. त्या क्राऊडमधून एक व्यक्ती स्टेजवरती आला आणि तो रडत आपल्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या ठिकाणी स्टेजवरती आला, गुडघ्यावरती बसला आणि म्हणला, देवाचे सेवक, मी एक तुटलेला अंतःकरणानं आज या मीटिंगमध्ये आलोय की मी माझा विश्वास त्या परमेश्वर समोर प्रकट करा आलोय की डॉक्टरनं जरी माझ्या मुलग्याला मृत घोषित केला असलं पण तुम्ही विश्वास ठेवतोय की तो येशू माझ्या लेकराला बरं करायला सामर्थ्यवान आहे. आणि मीही तुमच्याकडे विनंती करतो की तुम्ही प्रार्थना करावी आणि मी विश्वास ठेवतो की माझा मुलगा त्या ठिकाणी बरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या देवाच्या सेवकाने या ठिकाणी म्हटलं की प्रभू, स्तोत्रसंहिता 107:20 वचन सांगतंय की मी माझं वचन पाठवून त्यांना रोगातून मुक्त करणारा परमेश्वर, मी त्यांना आजारातून मुक्त करा परमेश्वर, नाशापासून वाचला परमेश्वर आहे. प्रभू, हे वचन मी तुझं डिक्लेअर करतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ज्या ठिकाणी ते मुलगा मेलेला होता आणि अंत्यविधीच्या गोष्टी सुरू होत्या, या ठिकाणी केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकली आणि त्या ठिकाणी मेलेला तो मुलगा त्या ठिकाणी शिंकायला त्याने सुरुवात केली, जोरजोरात शिंकायला सुरुवात केली. ज्याच्या नाकामध्ये श्वास नव्हते जोरजोरात शिंकायला सुरुवात केली आणि मुलगा रेग्युलर आणि नॉर्मल झाला. परमेश्वराचं कार्य इथंच थांबलं नाही. ती मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर याच्या मनामध्ये एक दुःख होता, आता माझ्या मुलग्याचं काय झालंय, 3 दिवस माझा मुलगा ते वेंटीवरती आहे. आणि आपल्या पत्नीला फोन लावून त्याने विचारला की बाई काय झालं, मुलगाची परिस्थिती कशी आहे. ते म्हटलं, परमेश्वरानं अद्भुत कार्य केलेलं आहे आणि जो मुलगा काही तासापूर्वी वेंटीवरती होता आणि डॉक्टर म्हणले होते की मरणार, तो मुलगा आता नॉर्मल आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वर अद्भुत कार्य केलं. आज जवळजवळ तो मुलगा 25 ते 26 वर्षाचा आहे, उच्च शिक्षण तो घेत आहे आणि परमेश्वर त्या आरोनला त्याच्या कार्यासाठी तो वापरून घेत आहे. परमेश्वर त्याच्याद्वारे अद्भुत कार्य करत आहे. स्तोत्रसंहिता 107:20. सैतानाला माहित आहे की देवाचं व्हॅल्युएशन, देवाच्या वचनाचं व्हॅल्युएशन किती आहे. सैतानाला माहित आहे की देवाच्या वचनामध्ये ताकद किती आहे. सैतानाला माहित आहे की परमेश्वर जेव्हा त्याचं वचन बोलतो, सैतानाला माहित आहे की जेव्हा विश्वासार्ह लोक देवाचं वचन स्वीकार करतात, सैतानाला माहित आहे की परमेश्वराची लोक जेव्हा त्याच्या अभिवचनावरती विश्वास ठेवतात, अशक्य गोष्टी, लोक जीवनामध्ये आणलेलं मी मरण, लोक जीवनामध्ये आणलेला मी शाप, लोक जीवनामध्ये आलेला मी मृत्यूच्या गोष्टी, लोक जीवनामध्ये आलेला मी विश्वास, लोकांच्या जीवनामध्ये आलेला आत्महत्येचा विचार, जेव्हा ते वचन स्वीकार करतात, त्या प्रत्येक गोष्टीतून ते बाहेर पडण्याचे सामर्थ्यवान आहेत. का देवाच्या वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. सैतानाला या गोष्टी ठाऊक आहेत, पण दुःख आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आज ख्रिस्ती समाजामध्ये बंधू बहिणींना, ख्रिस्ती लोकांना आज देवाच्या वचनाची व्हॅल्युएशन नाही आहे. देवबाप स्वतः त्याच्या वचनाला किंमत देतोय, स्वतः त्या वचनाविषयी रिस्पेक्ट देतोय. स्तोत्रसंहिता 138:2 जरी तुम्ही वचन वाचताय, स्तोत्रसंहिता 138:2, परमेश्वर म्हणतोय, मी माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची थोरवी मी जास्त केलेली आहे. माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची थोरवी मी जास्त केलेलं आहे. जर जिवंत देवबाप स्वतःच्या नावापेक्षा आपल्या वचनाला एवढी किंमत देतो, स्तोत्रसंहिता 138:2 प्रमाणे जर परमेश्वर एवढा आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाचा तो रिस्पेक्ट करतो, आदर करतो. आणि आज दुर्दैवाची गोष्ट, ख्रिस्ती लोकांना देवाच्या वचनाचं रहस्य, देवाचं वचनाची किंमत आज ख्रिस्ती लोकांना ठाऊक नाही आहे. नीतिसूत्र याचा नीतिसूत्र 4 अध्याय 20 आणि 22 वचन काय सांगतंय. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. परमेश्वर या ठिकाणी आज जे लोक तुम्ही पाहत आहात, जे लोक आजारामध्ये आहेत आणि वर्षानुवर्ष त्यांच्या जीवनामध्ये जो जखडलेला आजार आहे, वर्षानुवर्षे सांधीदुखीचा आजार, थायरॉइडचा आजार, ज्या लोकांना बीपीचा आजार, ज्या लोकांना शुगरचा आजार, ज्या लोकांना जीवनामध्ये लठ्ठपणाचा आजार, ज्या लोकांमध्ये तुम्ही आजचं वचन तुम्ही समजून घ्यावं. वचन या ठिकाणी म्हणतोय नीतिसूत्र 4:20 मध्ये, माझ्या मुला, माझ्या वचनाकडे तू लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे तू कान दे. का सांगतोय? कारण ती ज्यास लाभतात, वचन सांगते ज्या लोकांना ती लाभतात त्यास ती जीवन देतात. त्या लोकांना ते जीवन देतात आणि मरण देत नाहीत. जे वचन जर ऐकशील, वचन जर स्वीकारशील, वचन जर आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवशील, तर तुला मरण मिळणार नाही, तुला जीवन मिळणार. तुझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा लाभ झालाय? लोक म्हणतील मला या पैशाचा लाभ झाला, लोक म्हणतील त्या प्रॉपर्टीचा मला लाभ झाला, लोक म्हणतील या गोष्टीचा मला लाभ झाला. पण तो आज परमेश्वराचं वचन म्हणतंय की जर नीतिसूत्र 4:20 मध्ये काय तुला वचनाचा लाभ झालाय, काय तुझ्या जीवनामध्ये वचनाचा लाभ झालाय काय? परमेश्वर आज प्रश्न विचारत आहे. पुढे वचन काय सांगतंय?
आणि त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. वचन सांगतं की जे लोक वचनाकडे लक्ष लावतात, वचन सांगतं जे लोक वचनाच्या जीवनात आपल्या जीवनामध्ये वचन स्वीकारतात, वचन सांगतं जे लोक म्हणतात की देवा तुझ्या वचनाचा लाभ माझ्या जीवनामध्ये होऊ दे. नीतिसूत्र 4 अध्याय 20 आणि 22 वचन सांगतं, 21-22 वचन सांगतं की परमेश्वराचं वचन त्याच्या देहाला आरोग्यदान देतात. आज माझे बहीण आणि भाऊ जे पाहत आहेत, ज्या लोकांच्या जीवनामध्ये जुनाट आजार आहेत, ज्या लोकांच्या जीवनामध्ये फंगसचा प्रॉब्लेम आहे, जे लोकांच्या जीवनामध्ये राबासाखांदे भरपूर आजारांनी ते ग्रस्त आहेत, मला तुम्हाला सांगू द्या, काय आज तुम्ही म्हणाल की प्रभू तुझं वचनाचा लाभ माझ्या जीवनामध्ये होऊ दे, तुझं वचन मी स्वीकारतो, थायरॉइड येशूच्या नावाने बरे होतील आणि परमेश्वर प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये जे गुडघे दुखी आणि कमरे दुखीचे प्रॉब्लेम्स येशूच्या सामर्थ्याने बरे होतील आणि जखडलेले स्नायूचे आजार येशूच्या नावाने बरे होतील. जर लोक म्हणतील प्रभू मी तुझ्या वचनाचा लाभ घेतो, मी तुझं वचन स्वीकारतो, मी तुझ्या वचनाच्या आज्ञा पालनामध्ये मी वाढतो, परमेश्वर आज जुनाट आजारातून तुम्हाला मुक्त देत आहे. वचन पुढे काय सांगतं 20, 21, 22, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याचे संबंध देहाला आरोग्य देतात. तिच्या संबंध देहाला ते आरोग्य देतात. संबंध देहाला वचन सांगते माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव. आम्ही डॉक्टरकडच्या शब्दाकडे कान द्यायला आम्ही तयार आहे. मेडिकलचा एखादा त्या ठिकाणी असलेला एखादा तो व्यक्ती तो सांगतोय त्याकडे आम्ही लक्ष लावण्याकडे आम्ही तयार आहे. सैतान ज्या रीतीनं कानामध्ये सांगतोय त्याच्याकडे आम्ही लक्ष लावायला तयार आहे. परंतु आज आमच्यामध्ये किती असे बहीण भाऊ आहेत की म्हणतात की काही डॉक्टर सांगतील, काही लोक सांगतील, काहीला मेडिकल सांगेल, सायन्स काही सांगेल, पण तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो, पण तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो. आज तुम्हामध्ये किती लोक आहेत. निर्गम याचा 15 अध्याय आणि 26 वचन काय सांगते. निर्गम याचा 15 अध्याय आणि 26 वचन. तो आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील. देवाचं वचन या ठिकाणी म्हणते निर्गम 15:26 मध्ये तो आपला देव परमेश्वर याची वचने आज तू मनापासून ऐकशील. आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही सकाळच्या प्रार्थनेमध्ये असतो, जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये प्रार्थनेमध्ये बसलेला असतो, जेव्हा ते वचन आम्ही आमच्या हातामध्ये घेऊन पवित्र शास्त्र जर आम्ही वाचतो, ते परमेश्वर शब्द काय आम्ही मनापासून जर ऐकत आहोत काय. एखाद्या चर्च उपासनेमध्ये जेव्हा आम्ही येतो त्यावेळी परमेश्वराचं वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकत आहोत काय. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतंय निर्गम 15:26 माझ्या मुला माझ्या लेकरा जर तू वचन लक्षपूर्वक ऐकशील आणि पाळशील. पुढे काय सांगताय. त्याच्या आज्ञेकडे कान देशील आणि त्याची सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतोय की जे वचन मी आज तुला सांगत आहे ते ऐकशील तर पाळशील. जे वचन मी आज सांगतोय सकाळी जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये बसताय आणि देवाचं वचन ज्यावेळी तुमच्याशी बोलतंय त्यावेळी तुम्ही ते ऐकताय, स्वीकारताय. आणि आज किती लोक म्हणते की प्रभू मी जे सकाळी बसतोय आज कितीतर वर्ष मी बसत होतो पण तू माझ्या लक्षामध्ये वचन राहत नव्हतं, कारण माझं मन स्थिर नसायचं, माझं मन माझ्या कामाच्या ठिकाणी माझं मन बाहेर भटकतो. पण तुम्ही सांड्यामध्ये ज्यावेळी बसणार मी तुझं वचन ऐकणार आणि त्या वचनाकडे ज्यावेळी मी लक्ष लावणार आणि त्या वचनाकडं मी 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 त्याचा पाठलाग करणार, मी त्या वचनाप्रमाणे चालणार. देवाचं वचन सांगते एकही रोग एकही आजार जो मिसर लोक देशामध्ये मी पाठवला होता तो एकही आजार मी तुझ्यामध्ये पाठवणार नाही. जगामध्ये वेगवेगळे आजार असतील, जगामध्ये वेगवेगळ्या महामाऱ्या असतील, लोक या महामारीमध्ये आपलं जीवन गमवत असतील, पण धन्य जे लोक त्यांच्याकडे देवाचं वचन आहे, जे ऐकतात, जे पाळतात. परमेश्वर म्हणतोय माझ्या लेकरा मी एकही रोग तुझ्यावरती पाठवणार नाही, कारण मी रोग मुक्त करणार परमेश्वर आहे, मी रोग मुक्त करणार परमेश्वर आहे. मते याचा 8 अध्याय आणि 8 वचन काय सांगताय. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. मते याचा 8 अध्याय जेव्हा मी वाचायला सुरुवात करतोय प्रियानो त्या ठिकाणी लिहिलं की एका शतापतीच्या चाकराला प्रभू येशू ख्रिस्त बरे करतात. आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतोय की जेव्हा तो शतापती येशू ख्रिस्ताकडे जातोय आणि तो म्हणतोय की प्रभूजी माझा चाकर आजारी पडलेला आहे, मरणासाठी लागलेला आहे. आता हा शतापती होता, सामान्य व्यक्ती नव्हता. 100 लोक त्याच्या हाताखाली होते, नोकर चाकर होते, पैसा भरपूर होता आणि तो त्याचा आवडता शिष्य आवडता चाकर होता. येशू ख्रिस्ताकडे यायच्या अगोदर पैशाच्या द्वारे कितीतर ट्रीटमेंट आणि कितीतर उपचार त्याने आपल्या चाकरावरती केले होते. कितीतर वैद्यांकडे तो गेला होता, कितीतर वैद्यांना घरी त्यानं बोलवलं होतं, कितीतर औषध उपचार आपल्या चाकरावरती बरे केले होते. का त्याचा आवडता चाकर होता, त्यानं बरं व्हावं म्हणून यानं कितीतर प्रयत्न केले होते, परंतु बरा झाला नाही. आणि शेवटी
येशू ख्रिस्ताकडे म्हणला, प्रभूजी माझा चाकर आजार आहे आणि तुम्ही त्याला बरं करावं, त्याला तुम्ही बरा करावं. येशू ख्रिस्त म्हणतात की मी येतो आणि त्याला बरं करतो. म्हणतात की नाही, तुम्ही यायची गरज नाही, तुम्ही एक शब्द बोला, तुम्ही एक शब्द बोला. येशूनं बोललेला एक शब्द त्या ठिकाणी त्या चाकराला बरं करतो. प्रियानो, तो शब्द देवाचं वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आणि त्या शब्दामध्ये आम्हामध्ये वास केली. तो येशू ख्रिस्त तो शब्द आहे, येशू ख्रिस्त तो वचन आहे. आणि तो येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलतोय मत्ती याचा 8 आणि 13 वचनामध्ये. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. स्तोत्रसंहिता 107 त्यानं आपलं वचन पाठवल्याने आजारातून मुक्त केलं. या ठिकाणी मत्ती याचा 8 आणि 8 वचनाप्रमाणे एक शब्द तो बोलला. 8:13 मध्ये वचन सांगते, हा शतापती घरी जाईपर्यंत त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. प्रियानो, वेगवान ध्वनीपेक्षा जर वेगवान प्रकाश आहे, जो प्रकाश चमकतोय तो ध्वनीपेक्षा आवाजापेक्षा वेगवान आहे. पण तुम्हाला सांगू द्या, सगळ्यापेक्षा देवाचं वचन वेगवान आहे, जे जातं आणि काम करतं आणि लोकांना आजारातून आणि नाशापासून वाचवतं. मत्ती 8:13 प्रमाणे त्याचा जो चाकर होता त्या ठिकाणी बरा झाला, हील झाला. एक शब्द बोलला, तो चाकर त्या ठिकाणी बरा झाला. पहिलं जे आम्ही बघितलं की देवाच्या वचनाच्या द्वारे जो आशीर्वाद मिळतोय, तो आशीर्वाद आरोग्यदानाचा आशीर्वाद आहे. पहिलं गोष्ट तुमच्या वहींमध्ये तुम्ही नोंद करावी. भरपूर याच्याविषयी सांगण्याविषयी प्रियंपुत वेळेच्या अभावी सर्व गोष्टी मी तुमच्याबरोबर बोलत नाही. मत्ती जे 8 वचनाप्रमाणे वाचल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने एक शब्द बोलला, चाकर 8:13 प्रमाणे त्या ठिकाणी बरा झालं. एक शब्द येशू ख्रिस्ताने बोलला. स्तोत्रसंहिता 107:20 आपलं वचन पाठवून त्या ठिकाणी त्या चाकराला देवानं बरं केलं. पहिला आशीर्वाद, जे लोक देवाचं वचन ज्यांना ठाऊक आहे, जे लोक देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये साठवतात, जे लोक त्या वचनाचा फॉलोअप करतात, पहिला आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये आरोग्यदान त्यांना प्राप्त होतं. आरोग्यदान. आणि सैतानाला ठाऊक आहे, या लोकांना जर देवाला त्यांनी नावं ठेवावं, देवाचा जर द्वेष करावा, तर आजार त्यांच्या जीवनामध्ये पाठवून द्यायचे. आजार जेव्हा पाठवायला सुरुवात करतात, लोक मग त्रासतात, कंटाळतात. देव नाही या भूतलावरती, एवढी आम्ही प्रार्थना करतोय, का आम्हाला बरं वाटत नाही, का आम्ही याच्यातून मुक्त होत नाही, का आमच्या जीवनामध्ये आम्ही त्रासलोय, आम्ही कंटाळलोय. लोकांचे अविश्वास याला सुरुवात करतात, कारण सुरुवातीपासूनच निदान पेरण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये सैतानाला वेलकम केलं होतं, स्वागत केलं होतं. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. पहिला आशीर्वाद, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आरोग्यदान देऊन येतं. दुसरं, आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, कुठला आशीर्वाद घेऊन येतं. स्तोत्रसंहिता याचं 37 अध्याय आणि 31 वचन काय सांगतंय. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्यांच्या हृदयात असते, त्यांचे पाय घसरणार नाही. वचन सांगतं दुसरा आशीर्वाद लोकांच्या जीवनामध्ये जर कुठला घेऊन येईल, तर ते लोक पापामध्ये पडत नाहीत, पापामध्ये पडत नाहीत. आता ज्या लोकांना या गोष्टीविषयी सिरियस आहेत, त्या लोकांना या गोष्टीचं महत्त्व समजेल. पण जे लोक म्हणतील की पापात पडू दे आणि कशात पण पडू दे, माझा इन्कम सुरू झाला, मला बास आहे, मी माझ्या मनाप्रमाणे वागलो, मला बास आहे, माझ्या देहाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला मिळालं, बास आहेत. ज्या लोकांना त्याच्याविषयी सिरियस नाही, गांभीर्य नाही, त्या लोकांना याच्याविषयी काय वाटणार नाही. पण ज्या लोकांना देवाच्या पावित्र्याविषयी, देव जो बाप येणार आहे आणि जगाचा न्यायनिवाडा करणार आहे, त्या न्यायनिवाड्यामध्ये टिकलं पाहिजे. आणि ज्या लोकांना माहीत आहे, जर पवित्र जीवन जर जगत नाही, तर देवाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही उभा राहू शकत नाही. ते लोक, त्या लोकांसाठी जर मोठा आशीर्वाद कुठला असेल, जे लोक आपल्या हृदयामध्ये नियमशास्त्र जपून ठेवतात, साठवून ठेवतात, वचन सांगते त्यांचं पाय घसरणार नाही. कधी कधी फोन कॉल्सद्वारे लोक बोलतात की ब्रदर बघा, ही माझी पत्नी तिथं देवदेव करते, तिथं चर्चमध्ये प्रार्थना करते, हालेलुया म्हणते, प्रेज लॉर्ड म्हणते, आणि घरात आल्यानंतर भांडणं सुरू करते, आणि घरात आल्यानंतर अमंगळ गोष्टी सुरू करते. बघा, कधी कधी बहिणी सांगतात, बघा आमचा हा पती एवढं प्रेज लॉर्ड म्हणतोय, एवढं देवदेव करतोय, एवढं सगळं करतोय, पण तू घरामध्ये आल्यानंतर परत मारहाण करणे, पत्नीला शिवीगाळ करणे, परत व्यसन करणे, दारू पिणे, सिगारेट, गुटखा हे सगळं करतात. का? चर्चमध्ये आलीत, बसलीत, जागा त्या ठिकाणी गरम केली, पण देवाचं वचन हृदयामध्ये घेतलं नाही, देवाचं वचन त्यांनी हृदयामध्ये साठवलं नाही, म्हणून पापामध्ये ते पडतात. म्हणून पापामध्ये पडतात, कारण देवाचं नियमशास्त्र त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं नाही. काय? आज आमच्या जीवनामध्ये
आम्हाला जर पापामध्ये पडायचं आणि कधी कधी जेव्हा आमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणे होतात, शिवीगाळ दिली जाते, किंवा आम्ही बाहेर आल्यानंतर कधी अशा गोष्टी होतात ज्याच्याद्वारे आमचा राग व्यक्त होतो आणि थोड्या वेळानंतर आम्हाला परत आमच्या जीवनामध्ये आम्हाला गिल्टी वाटतं की मी असं का वागलो, माझ्या पतीबरोबर असं का बोललो, माझ्या पत्नीबरोबर का बोललो, का अशा गोष्टी होतात. लोक विचार करतात. त्या प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला मला तुम्हाला सांगू दे, तुमचा विकनेस तुमच्यामध्ये देवाचं नियमशास्त्र हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवलं नाही. तुमच्या जीवनामध्ये आलेलं वचनाचा तुम्ही स्वीकार केला नाही. तुम्ही सकाळी प्रार्थनेला बसताय पण तू वचन वाचताय पण तुम्हाला समजत नाही का तुमचं मन बाहेर फिरण्यासाठी तुम्ही त्याला सोडून आलाय. तुमचा विचार बाहेर फिरण्यासाठी तुम्ही सोडून दिलात. म्हणताना ज्याच्या हृदयामध्ये नियमशास्त्र नाही ते लोकांचे पाय घसरणार. या ठिकाणी वचन सांगते नीतिसूत स्तोत्रसंहिता 37:31 मध्ये, ज्याच्या हृदयात नियमशास्त्र आहे त्याचे पाय घसरणार नाहीत, आणि ज्या लोकांच्या हृदयामध्ये नियमशास्त्र नाही त्याचे पाय घसरणार, पाय घसरून ते पडणार. कारण देवाचं वचन नेहमी ज्या लोकांच्या हृदयात असतं ते नेहमी बोलत असतं. देवाचं वचन नेहमी बोलतं, निरंतर बोलतं. कुठल्या सिच्युएशनला, कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचं बोललं पाहिजे, कुठल्या परिस्थितीतून बाहेर लांब पळून गेलं पाहिजे, कुठल्या लोकांबरोबर रिलेशन आम्ही ठेवलं पाहिजे. समोर आमची सासू, आमचे सासरे, आमचे नातलग ज्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही, शेजार पाजारचे लोक जे आमच्याबरोबर भांडायला आल्यात त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने आम्ही वागायचं आहे. ज्या लोकांच्या हृदयामध्ये ते नियमशास्त्र साठवून ठेवलेलं आहे ते वचन नियमशास्त्र त्यांच्याशी बोलतं, आणि मग लोक त्या पापामध्ये ते पडत नाहीत, घसरून पडत नाहीत. काय आज तुमच्या जीवनामध्ये जो मोठा आशीर्वाद आम्ही पापामध्ये पडू नये म्हणून देवाचं नियमशास्त्र तुमच्या हृदयामध्ये आहे काय? स्तोत्रसंहिता 119 आणि 11 वचन काय सांगतंय? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. बाहेर पडले असताना, कामाच्या ठिकाणी, कॉलेजच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी जातोय आणि त्यावेळी आमच्या नेत्रासमोर पाप येतं, तेव्हा अशी परिस्थिती काय निर्माण होते, पाप येतं. जेव्हा सर्व लोक असतात त्यावेळी आम्ही पापावरती विजय मिळवतो. पण जेव्हा मी एकटं घरामध्ये असतो, खास करून ज्या बहिणी असतील, जेव्हा मोबाईल्सद्वारे की ज्या लोकांच्या घरामध्ये TV आहे, सिरियल एखादं पाहण्याद्वारे, पिक्चर एखाद्या पाहण्याद्वारे त्यांना वाटतं की मी ते करू नये, त्यांना वाटतं मी ते पाहू नये. परंतु जर तुम्ही जेव्हा एकटा आहात आणि जर नेमशास्त्र देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये नाही, तुम्ही तरुण असाल, तुम्ही तरुणी असाल, देवाच्या मंदिरामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी होत असाल, पण जेव्हा तुम्ही कॉलेजेसमध्ये जाता, जेव्हा जे अनबिलीवर तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही त्यांच्यासारखं होता काय? ते जे भाषा बोलाल्यात ते भाषा तुम्ही बोलताय काय? ते ज्या नेत्राने पाहा लागल्यात त्या नेत्राने तुम्ही पाहता काय? ते ज्या रीतीनं वागत आहेत त्या रीतीने तुम्ही वागत आहात काय? जर वागत आहात, मला तुम्हाला सांगू दे की देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवलं नाही. भले चर्चमध्ये लोक तुम्हाला चांगले व्यक्ती म्हणून ओळखत असतील, भले तुम्ही चर्चमध्ये एखादा सेवा कार्यामध्ये सहभाग घेतलेला व्यक्ती असेल, पण तुम्हाला सांगू द्या, देवाचा दुसरा आशीर्वाद वचनाच्यावर तुमच्या जीवनामध्ये नाही आहे, कारण तुम्ही पापामध्ये पाय घसरून पडलेला आहात. देवाचं वचन दावीद राजा ठिकाणी म्हणतोय की देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या मनात मी तुझं वचन जपून ठेवलंय. मी कुठल्या गोष्टीमध्ये पापामध्ये पडू नये म्हणून प्रभू माझ्या हृदयात वचन आहे. आणि जेव्हा अशी परत परिस्थिती येते, जेव्हा बेतशेबीवर मी पाप केलं प्रभू आणि कितर गोष्टी पुन्हा माझ्या नेत्रासमोर आल्या, पण तुम्ही ते पाप करू नये म्हणून प्रभू तुझं वचन माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवलेलं आहे. आज किती लोक म्हणतील की होय, माझ्या जीवनामध्ये परिस्थिती आली होती आणि देवाच्या वचनानं मला शिकवलं, देवाच्या वचनानं मला मार्गदर्शन केलं, अशा पद्धतीने तू बोलू नकोस, अशा पद्धतीने तू वागू नकोस, इथून पळून जा, देवाचं वचन माझ्याशी बोललं. आणि किती लोक असे म्हणतील की होय प्रभू, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवलंय. त्यामुळे जेव्हा आम्ही प्रवासामध्ये असतो, जेव्हा आम्ही बाहेर जातो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा परिस्थिती अशी येते, आमच्या जीवनामध्ये सुद्धा सिच्युएशन अशा रीतीने तयार होते. आणि स्तोत्रसंहिता 119:11 प्रमाणे त्यावेळी आम्ही कबूल करतो की देवा, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवले, मी साठवून ठेवले, तुझं वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवले. आम्ही स्वतः कन्फेस करतोय. मला आज तुम्हाला एक
एक टीप किंवा एक सल्ला देवाच्या वचनातून देऊन द्या की जेव्हा कधी तुमच्या समोर पाप येईल, स्तोत्रसंहिता 119:11 म्हणा की प्रभू तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवले. हे वचन नेहमी माझ्या सहकार्यासाठी नेहमी तयार असते. जेव्हा कधी अशा पापाच्या गोष्टी नेत्रासमोर येतात, जेव्हा कधी पापाच्या गोष्टी मनाच्या द्वारे सैतान खेळण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा कधी मोबाईलद्वारे सैतान फसवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे वचन आतून बोलतं आणि मी त्यावेळी कन्फेस करतो. मी म्हणतोय देवा मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयामध्ये मी जपून ठेवलंय, मी साठवून ठेवलंय. आणि परमेश्वर जेव्हा त्या परिस्थितीमध्ये असताना त्याच्या वचनाच्या द्वारे मला तो सावध करतोय, त्याच्या वचनाच्या द्वारे तो पुन्हा एक वार मला उभा करतोय की मी त्या पापामध्ये पडू नये, मी घसरून पडू नये, का त्याचे नियमशास्त्र माझ्या हृदयामध्ये आहे. देवाचा महान दुसरा आशीर्वाद कुठल्याही धनसंपत्तीपेक्षा, कुठल्याही प्रॉपर्टीजपेक्षा की जे लोक पापात पडत नाहीत ते लोक धन्य, कारण त्यानं आपल्या हृदयामध्ये देवाचं नियमशास्त्र जपून ठेवले. स्तोत्रसंहिता 119 आणि 9 वचन काय सांगतंय? तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? या ठिकाणी स्तोत्रकर्ता प्रश्न विचारतोय. तरुण तरुणी लक्षात ठेवा, कशा रीतीने तुम्ही आपलं वर्तन शुद्ध करू शकताय, कशा रीतीने शुद्ध वागू शकताय, कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्या रीतीने तुम्ही शुद्ध वागू शकताय. आज स्तोत्रकर्ता प्रत्येक तरुण तरुणी जे पाहत आहेत प्रत्येकाला प्रश्न विचारते की कशानं तुम्ही आपला वर्तनक्रम शुद्ध करू शकताय. वचन काय सांगतंय? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. जगातल्या कुठल्या मोटिवेशन लोक जे टिप्स देतात, सल्ला देतात त्याच्याद्वारे नाही. जे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतात, टिप्स देतात, मोटिवेशन देतात वेगवेगळ्या गोष्टीतून, त्याच्याद्वारे नाही. माझ्या तरुणा, माझ्या तरुणी, तर वचन या ठिकाणी सांगते स्तोत्रसंहिता 119:9 मध्ये देवा तुझं वचन तरुणांना आपलं वर्तनक्रम शुद्ध राखायला ते मदत करतं, शुद्ध राखायला ते सपोर्ट करतं. आज तरुणांनो किती लोक आज समर्पण करते की प्रभूचं वचन माझ्यामध्ये मी ठेवतो, मी साठवतो, माझं वर्तनक्रम मला शुद्ध करायचं आहे, माझं वर्तनक्रम मला शुद्ध करायचं आहे, माझं वर्तनक्रम मला शुद्ध करायचं आहे. आणि तरुण आणि तरुणी आज मला तुला सांगू दे, येशूच्या सामर्थ्य नावात जेव्हा तू हा गोष्ट निर्णय करशील की प्रभू मी माझं वर्तनक्रम शुद्ध करीन, मी माझं वर्तनक्रम तुझ्या वचनाद्वारे शुद्ध करीन, परमेश्वर अद्भुत रीतीने या जगामध्ये एका ताऱ्यासारखं चमकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. परमेश्वर अद्भुत रीतीने तुम्हाला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. दानिएलच्या जीवनामध्ये आम्ही पाहतोय, योसेफच्या जीवनामध्ये जेव्हा पाहतोय, दानिएल ज्यावेळी बाबेलमध्ये होता तो म्हटलं या गोष्टीचा आम्हाला विठाळ नको, शद्रक मेशक अबेदनको, एक गुलाम म्हणून विकले गेले लोक, एक गुलाम म्हणून राहिले लोक, ते म्हणतात या गोष्टीचा आम्हाला विठाळ नको. आणि जेव्हा ते तरुण आपला वर्तनक्रम शुद्ध राखतात देवाच्या वचनाद्वारे, जिथं गुलाम म्हणून त्याला विकलं होतं, पूर्ण बाबेलमध्ये परमेश्वरानं त्या लोकांना उंच केलं, लिफ्टअप केलं. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? वचन सांगते देवाच्या वचनाच्या द्वारे. उत्पत्ती याचा 39 अध्याय 9 वचन काय सांगते? उत्पत्ती याचा 39 अध्याय 9 वचन. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाविरुद्ध पाप कसे करू? या ठिकाणी आम्ही प्रेम उत्पत्ती याचा 9 अध्याय ज्यावेळी पाहतो, उत्पत्ती 39 अध्याय ज्यावेळी आम्ही वचन वाचायला सुरुवात करतो प्रेनू, त्या ठिकाणी योसेफ आणि पोटिफरची स्त्री किंवा पत्नी याच्याविषयी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि जेव्हा ती पोटिफरची स्त्री त्या ठिकाणी येते आणि योसेफला म्हणते चल माझ्याबरोबर तू व्यभिचार कर, माझ्याबरोबर तू कुकर्म कर, त्यावेळी त्या ठिकाणी प्रेनू त्या घरामध्ये कोणी नसतं, त्या घरामध्ये कुठला व्यक्ती दुसरा उपलब्ध नसतो. योसेफ त्यावेळी तरुण आहे, योसेफला पाहण्यासाठी त्याचे आई वडील नाहीत. योसेफ जर चुकला त्याला करेक्ट करायला, शिक्षा करायला त्याचे आई वडील नाही आहेत. परंतु योसेफ त्या ठिकाणी म्हणतो की एवढी वाईट मोठी गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू, मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू? योसेफला कुणी शिकवलं? योसेफला कुणी सांगितलं? योसेफला कुणी मार्गदर्शन केलं? पण वयाच्या 17 वर्षापर्यंत याकोबाबरोबर तो होता, वयाच्या 17 वर्षापर्यंत आपल्या घरादारामध्ये तो होता. कदाचित दररोज याकोबनं देवाचा एक एक नियम त्याला शिकवला असेल, कदाचित देवाच्या ज्या वचनं होती, जे आज्ञा होती याकोबनं त्याला शिकवलं होते. आता ज्यावेळी विश्रामध्ये हा योसेफ होता त्या ठिकाणी त्याचा वडील नव्हता, त्याची आई नव्हती, जे त्याला मार्गदर्शन करतील त्याला गुरु नव्हते. हा तरुण क्रम, हा जो तरुण आहे तो आता आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल?
हा तरुण आता आपलं वर्तनकम कशाने शुद्ध राखेल? याकोबानं शिकवलेलं वचन त्याच्या हृदयामध्ये होतं. एवढं मोठं पाप करून मी देवाविरुद्ध कसं पाप करू, कसं वागू, कसा मी या चुकीच्या गोष्टी करू. वचन सांगते योसेफ त्या ठिकाणातून पळून गेला. योसेफ त्या ठिकाणातून पळून गेला. प्रियानो, काय जेव्हा तरुण आणि तरुण तुम्ही पाहत आहात, देवाचं वचन जे तुम्हाला शिकवलेलं तुमच्या संडे स्कूलमध्ये, तुमच्या चर्चेसमध्ये, तुमच्या हृदयामध्ये आहे काय? तुमच्या हृदयामध्ये आहे काय? जर आहे तर पापाच्या प्रसंगापासून तुम्ही वाचणार. परमेश्वर तुम्हाला त्याच्या राज्यासाठी ज्या रीतीने योसेफला लिफ्टअप केलं, तुम्हाला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. 2 आशीर्वाद आम्ही पाहिलेत. पहिला आशीर्वाद योसेफच्या जीवनामध्ये, पहिला आशीर्वाद देवाच्या वचनाद्वारे आरोग्यदान येतं. दुसरा आशीर्वाद देवाचं वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये आमचं पाय घसरणार नाही, आम्ही पापामध्ये पडणार नाही. तिसरा आशीर्वाद अनुवाद, याचा 28 अध्याय आणि 13 वचन काय सांगतंय? तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. या भूतलावरती प्रत्येक माणूस जातीला, प्रत्येकाला वाटतं की आम्ही, आमचं कुटुंब आणि आमची लेकरं आणि आमचं काम असेल किंवा आमचा व्यवसाय असेल, या सर्व स्थितीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये आम्ही लिफ्टअप व्हावं, आम्ही उंच व्हावं. चर्चेसमध्ये लोकांना वाटतं माझं चर्च माझ्या शहरामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या राज्यामध्ये उंच असावं, भरपूर आत्म्यानं भरलेलं, भरपूर गोष्टी परमेश्वराचे मत माझ्या मंडळांमध्ये, माझ्या विश्वासाच्या लोकांमध्ये असावं की तर सेवकांना त्या रीतीनं वाटतं. पण देवाचं वचन या ठिकाणी बोलतंय, जर माझ्या लेकरा जे वचन आज मी तुला देत आहे, ते वचन जर तू चित्त देऊन ऐकशील, ते पाळशील, तर देवबाप नीतिसूत्र 28:13 मध्ये म्हणतोय त्यावेळी मी तुला लिफ्टअप करेन. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या क्षेत्रांमध्ये, एज्युकेशनमध्ये जर तुम्हाला लिफ्टअप व्हायचं आहे, उंच लेवलला जायचं आहे, तुमचं कुटुंब उंच लेवल असावं तुमची इच्छा आहे. जर तरुणी पाहतात त्यांना वाटतं की माझं जीवन उंच असावं, मी शेपूट नसावं तर मस्तक असावं जे सर्वांना दिसतं. माझ्या भावा आणि माझ्या बहिणी, जर तुला लिफ्टअप व्हायचं आहे, देवाचं वचन ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे, देवाचं वचन जे लोक पाळतात, देवाच्या वचनाप्रमाणे जे चालतात, परमेश्वर त्यांना लिफ्टअप केल्याशिवाय राहत नाही, परमेश्वर त्याला उंच केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यानंतर दाविदाचं जीवन, त्याच्यानंतर आम्ही जर पाहतोय प्रियानो योसेफाचं जीवन, शद्रक मेशक दानिएल यांचं जीवन, जे वचन पाळलं, वचन ऐकलं, वचन स्वीकार केलं, देवानं त्यांना शेपूट केलं नाही, देवानं त्यांना मस्तक केलं, देवानं त्यांना खाली ठेवलं नाही, त्यांना उंच केलं. आज तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये ज्या लोकांना ब्रेक थ्रू पाहिजे आहेत, ज्या लोकांना वाटतं की माझी आर्थिक स्थिती अप व्हावी, माझी आर्थिक स्थिती उभारावी, माझ्या भावा देवाचं वचन जेव्हा तू पाळशील, देवाचं वचन ज्यावेळी ऐकशील, स्वीकारशील, आपलं जीवन त्या रीतीने बदलशील, दररोज सकाळी बसून त्या देवाकडून ते वचन जेव्हा घेशील, परमेश्वर अनुवाद 28:13 प्रमाणे तुला शेपूट नाही तर मस्तक करील, खाली नाही तर वर ठेवीन. जे लोक एज्युकेशन घेत आहेत, आज मला परमेश्वरच्या नावाने, येशूच्या नावाने तुम्हाला सांगू द्या, जे लोक एज्युकेशन घेत आहेत त्यांना त्यांच्या एज्युकेशनमध्ये लिफ्टअप व्हायचं आहे. एवढ्या वर्ष जे मार्क त्यांना पडले नव्हते, एवढ्या वर्ष त्यांचं रिझल्ट जे चांगले आले नव्हते, आज जर तुम्ही म्हणता की प्रभू मी तुझं वचन दररोज पाळीन, तुझं वचन दररोज ऐकीन, दररोज वचन स्वीकारील, अनुवाद 28:13 प्रमाणे त्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला तुमच्या एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. येशूच्या नावामध्ये जे लोक स्वीकारतील, परमेश्वर लिफ्टअप करेल आणि तुम्ही साक्ष देणार की देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारलं, लागू केलं, मी पाळलं, परमेश्वर मला उंच करताय, मी माझ्या जीवनामध्ये उंच आहे. परमेश्वरानं मला एका उखंड्यातून, एका कचऱ्यातून, एका खाणीच्या ठिकाणातून परमेश्वराने या ठिकाणी जर मला घेऊन आला, माझं टॅलेंट, माझी ज्ञानबुद्धी, माझ्या कुठल्या चांगल्या गोष्टी नाही, माझं कुठलं सत्कर्म नाही, मी ज्या ठिकाणी राहत होतो, ज्या खोलीमध्ये राहत होतो, मी चांगला दिसत होतो किंवा माझं एज्युकेशन चांगलं होतं, माझ्या कुठल्या गोष्टी चांगल्या होत्या, त्याच्यामुळं आज इथं मी नाही. ज्या परमेश्वराचे नियम मी ऐकलेत, ज्या परमेश्वराचे नियम मी पाळलेत, ज्या परमेश्वराच्या नियमाप्रमाणे मी चालतोय, आज परमेश्वर मला लिफ्टअप केलेलं आहे. नीतिसूत्र 28:13 जर तुला मस्तक व्हायचं आहे, जर तुला उंच व्हायचं आहे, परमेश्वर म्हणते माझ्या वचनाकडे ऐक. माझ्या भावा, जे लोक व्यवसाय करायला लागल्यात, त्याच्या व्यवसायामध्ये जर समृद्धी नाही आहे, देवाचं वचन पाळायला सुरुवात कर, देवाचं वचन वाचायला सुरुवात कर, देवाच्या वचनाप्रमाणे चालवायला सुरुवात कर. परमेश्वरचा व्यवसाय लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. अनुवाद याचा 30वा अध्याय 8 आणि 9 वचन आम्ही वाचूया. तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील,
आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वस्य व तुझ्या भूमीचा उपज ह्या बाबतीत तुझी समृद्धी करील. परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजावर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावर पुन्हा प्रसन्न होईल. तिसरा आशीर्वाद आम्ही पाहत आहोत, देवाचा ज्या वचन आम्ही स्वीकारतोय, देवाच्या वचनाप्रमाणे ज्यावेळी चालतोय. अनुवाद याचा 30 अध्याय आणि 8 आणि 9 वचन सांगतं, माझ्या लेकरा, माझ्या मुला, माझ्या मुली, ज्या वचन ऐकशील, जेव्हा स्वीकारशील, तर मी तुझ्या कल्याणासाठी, तुझ्या वंशाच्या कल्याणासाठी, एवढं वर्ष ज्या गरिबीमध्ये तू दिवस काढलेस, एवढं वर्ष लोकांकडून जी उधारी तू घेतलीस, एवढं वर्ष आपल्या लेकरांचं एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी, एवढं वर्ष आपल्या पोटाला अन्न खाण्यासाठी, एवढं वर्ष ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तू लोकांकडे हात पसरलेस. परमेश्वर म्हणतोय, मी दिलेले वचन, माझी वाणी जेव्हा तू ऐकशील, त्याप्रमाणे तू चालशील. परमेश्वर म्हणतोय, मी कल्याणासाठी, तुझ्या कल्याणासाठी, तुझ्या लेकराच्या कल्याणासाठी, तुझ्या येणाऱ्या वंशाच्या कल्याणासाठी, तुझ्या हातच्या कामाला, भूमीच्या उपजाला मी बरकत देईन, मी आशीर्वादित करीन. मी तुझ्यासाठी, तुझ्यावर कल्याण करण्यासाठी मी तुझ्यावरती प्रसन्न होईल. तिसरा आशीर्वाद, जेव्हा देवाचं वचन आम्ही ऐकतो, देवाचं वचन आम्ही स्वीकारतो, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चालतो, देवाचं वचन आम्ही जीवनामध्ये ग्रहण करतो, लागू करतो, परमेश्वर आमच्या भूमीला, आमच्या उत्पन्नाला, आमच्या व्यवसायाला आशीर्वाद करतो, समृद्धी करतो, कल्याण करतो. परमेश्वर म्हणतोय, अनुवाद याचा 30वा अध्याय 8 आणि 9 वचन, दिलेले वचन, दिलेली वाणी जर लक्षपूर्वक ऐकशील, मी तुझं कल्याण करतील, मी तुला आशीर्वाद करीन. नीतिसूत्र याचा 13 अध्याय आणि 18 वचन काय सांगतंय? बोधाचा अवेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जाही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. अजून जर तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, अजून जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दैनंदिन गोष्टी भागवण्यासाठी तुम्हाला लोकांकडे उधारी मागायला लागते, एखादा जर कुठला असा प्रसंग आला की ज्यामध्ये तुम्हाला पैशाची जास्त आवश्यकता असते, कुठल्या प्रकारचं सेव्हिंग्स तुमच्याकडे नाही आहे, तर आज ही विचार करण्याची वेळ आहे माझ्या भावा, माझ्या बहिणी, की देवाचं वचन किती तू ऐकलं होतंस, किती तू अजून ऐकतोयस, किती देवाचं वचन तू स्वीकारतोयस, किती देवाचा बोध आपल्या जीवनामध्ये तू लागू करतोयस का? नीतिसूत्र 13:18 मध्ये देवाचं वचन सांगतं, जो बोधाचा, याचा अर्थ जो वचनाचा अवेर करतो त्याला दारिद्र्य प्राप्त होते, त्याला दारिद्र्य प्राप्त होते. जो ऐकतो, जो पाळतो, त्याला सन्मान मिळतो. आज जर तुमच्या जीवनामध्ये अजून आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही डाऊन आहे, तुम्ही स्वतःला चेक करा, देवाचं वचन तुम्ही पाळताय काय? तुम्ही चेक करा स्वतःला की देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालताय काय? दररोज बसून देवाच्या सांध्यामध्ये वचन घेताय काय? जर तुम्ही घेत नसाल तर दारिद्र्य तुमच्या जीवनामध्ये आहे. पण जेव्हा आम्ही इसाकविषयी वाचतोय, उत्पत्तीचा 26 अध्याय 1 आणि 2 वचन, उत्पत्तीचा 26 अध्याय 1 आणि 2 वचन. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा पलिष्ठ्यांचा राजा अबिमलेक याचकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने ते दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. वचन या ठिकाणी सांगते प्रिय, उत्पत्ती याचा 26 अध्याय 1 आणि 2 वचन. ज्यावेळी दुष्काळ पडला, पहिला अब्रामाच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता, दुसऱ्या परत दुष्काळ पडला जेव्हा इसाक त्यावेळी जन्माला होता, त्यावेळी इसाक जन्माला असताना, इसाक मोठा झालेला असताना दुष्काळ पडला. आणि जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा लोक मिस्रामध्ये जायचे, कारण मिस्रमध्ये भरपूर धान्य, धनसंपत्ती असायची. इसाकाने सुद्धा मनामध्ये विचार केला की मला मिस्रामध्ये जायचं आहे आणि मिस्रामध्ये जाऊन तिथं राहूया थोडा वेळ. पण परमेश्वर बाप त्याच्याशी बोलला की इसाक, लक्षात ठेव, मिस्रामध्ये तुला जायचं नाही, ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी मी तुला आशीर्वाद करीन. 26 उत्पत्ती 26 तुम्ही पूर्ण वाचा. परमेश्वर अद्भुत रीतीनं इसाकशी बोलतोय. इसाक देवाचं वचन स्वीकारतोय, तो गडबड करत नाही, तो लोट सारखा म्हणत नाही की नाही नाही मी जातो. जसं अब्रामाशी लोट बोला, मी जातो, अजिबात बोलत नाही. काही लोक जे म्हणलेत की तू उपाशी मरण्यापेक्षा तिथं जाऊया, आपण खाऊया, काय देवाच्या मंदिरामध्ये, काय देवाच्या घरामध्ये, काय देवाच्या नगरामध्ये काही गोष्टीची उपलब्धी तर नाही आहे, आम्ही तिथं जाऊया, आम्ही खाऊया. आणि ते लोक देवाचं मंदिर, देवाचं नगर सोडून गेलेत, परंतु काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये अपायकारक त्यांना ठरल्या. भरपूर गोष्टी देवाच्या वचनातून आम्हाला शिकवतात. या ठिकाणी जेव्हा दुष्काळ पडला, इसाकाला परमेश्वर म्हणला, इसाका माझ्या लेकरा, लक्षात ठेव, तुला मिस्रामध्ये नाही जायचं. दुष्काळ पडलाय मला ठाऊक आहे, दुष्काळ पडला मला ठाऊक आहे, तुझ्याकडे गुरेढोरे भरपूर आहेत,
तुझ्याकडं नोकर चाकर भरपूर आहेत, यांना भरपूर धान्य लागतं, चारा तुझ्या गोराढोरांना लागतो, मला ठाऊक आहे. तुझ्याकडचं सर्व संपत आलंय आणि तू विचार करायलायस की यांना आता चारायचं कसं, खायला कसं घालायचं. गोंधळ उठणार, लोक भुकेमुळे मरतील. परंतु इसाकला परमेश्वर म्हटला, लक्षात ठेव माझ्या लेकरा, अब्रामाचा देव मी आहे आणि मी ज्या रीतीनं अब्रामाला आशीर्वाद केलं, तुला सुद्धा आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. थांब, या ठिकाणी मिस्रामध्ये जायचं नाही. पण आम्ही काय केलं असतं जेव्हा आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बिकट असते आणि परमेश्वर म्हणते माझं वचन आहे तुझ्यासाठी, ते वचनाला तू पकड. वचनाला किती लोक पकडून राहतात. मी वचनाला पकडून राहतो, मी वचनाला पकडून राहतो, मी वचनावरनं डळमळणार नाही, मी वचन सोडणार नाही, मी पकडून राहतो. किती लोक वचनाला पकडून राहतात, किती लोक. ही परिस्थिती इसाकाच्या जीवनामध्ये परीक्षेची परिस्थिती होती. देवाचं वचन पकडून ठेवायचं का भोवतालच्या गोष्टी निगेटिव्ह दिसत आहेत, विचारामध्ये निगेटिव्ह गोष्टी तो येताला ऐकत आहे, तो पाहत आहे, जो काही सर्व सुरू आहे या गोष्टीच्या पाठीमागे जायचं का परमेश्वर बाप जो अभिवचन देत आहे, परमेश्वर बाप जे वचन देत त्याच्याकडे लक्ष लावायचं. ही वेळ इसाकाच्या जीवनामध्ये परीक्षेची होती. इसाकनं काय केलं पुढे आम्ही पाहणार आहोत. पण मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्यावेळी काय करणार, तुम्ही कोणता निर्णय घेणार. परमेश्वर म्हणते, लेकरा जे अभिवचन मी तुला दिले ते अभिवचन पकडून ठेव, जे अभिवचन मी तुझ्याकडे दिलेलं आहे ते पकडून ठेव. आम्ही काय करतोय, आम्ही ते अभिवचन पकडून ठेवते. होय कदाचित परिस्थिती बिकट आहे, होय कदाचित परिस्थिती आमच्या ताकदीच्या पलीकडे आमच्या आव्याकाच्या बाहेर आहे. देवबाप म्हणतोय माझ्या लेकरा मी अभिवचन दिले ते पकडून ठेव. किती लोक आहेत की प्रभू मी तुझं अभिवचन पकडून ठेवतोय. किती लोक आहेत, किती लोक आहेत, किती लोक आहेत ते म्हणतात होय प्रभू माझी परिस्थिती काय असते. त्यावेळी कदाचित इसाकची पत्नी त्याच्याजवळ आली असेल. अहो कशी परिस्थिती सुरू ऐकताय ना तुम्ही, खायला नाही मिळत. बघा तिथं भांडणं लागल्यात, एक एक भाकरीसाठी भांडणं लागल्यात, अर्धी अर्धी करून वाढायला लागलोय, लोकांना खायला नाही आहे. इसाकच्या संगती पत्नीनं कुरकुर केली असेल. कदाचित इसाकच्या हाताखाली कामासाठी असलेले लोक नोकर चाकर आले असतील, पाठीमागं त्याने निंदा केली असेल. इसाकाला काही समजत नाही काय, इसाकाला ज्ञानबुद्धी काय नाही काय, एवढा दुष्काळ पडलाय तरी अजून का तो थांबलाय, अजून काय इथंच थांबलाय, आम्हाला आज्ञा का दिना मिस्रामध्ये जाण्यासाठी, आम्हाला पाठवणं का झालाय का लोकांनी पाठीमाग कुरकुर केली असेल, निंदा केली असेल. या सर्व गोष्टी इसाकाच्या कानावरती आल्या असेल. तर आता या ठिकाणी परत इसाकाची एक परीक्षा होती. त्या निंदेकडे त्याने लक्ष लावायचं. जे त्याचे नोकर चाकर निंदा करायल्यात, कुरकुर करायला त्याच्याकडे लावायचं का सल्ला देण्यासाठी जी पत्नी प्रिय पत्नी जी त्याच्याकडे आली होती सांगण्यासाठी त्याचं ऐकायचं का महान देव जो स्वर्गामध्ये वस्तीमान आहे, ज्यानं अब्रामाला आशीर्वाद केलं, त्यानं पाहिलं होतं की किती अद्भुत रीतीने परमेश्वरानं माझा बाप जो अब्राम त्याला आशीर्वाद केलंय, त्याच्या वाणीकडे लक्ष द्यावं का या भूतलाच्या गोष्टी त्याच्याकडे पाहावं. आम्ही काय करतोय जेव्हा आमच्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती येते, परमेश्वर त्याचं अभिवचन देतोय. आम्हाला जेव्हा लोक नावं ठेवतात, आम्हाला जेव्हा लोक निंदा करतात, आमचं सहकार्य असेल, आमची पत्नी असेल, आम्हाला म्हणते अहो काय करायला तुम्हाला समजते का नाही, अक्कल जरा वापरा, ज्ञानबुद्धी वापरा, काय तुम्ही करायलाय, आंधळत झालाय काय, तुम्हाला समजून झालंय काय. जेव्हा लोक या गोष्टी बोलत असतात, निंदा करत असतात, आमच्या पाठीमाग कुरकुर करत असतात, त्या क्षणाला त्या वेळेला आमची नजर त्या देवाच्या कडा आहे ज्यानं जे स्वर्गातील बाप ज्यानं वचन दिलेलं, अभिवचन दिलं की माझ्या लेकरा मी आशीर्वाद करणार आहे, वाट बघ, माझ्या लेकरा मी तुला लिफ्ट अप करणार आहे, वाट बघ. त्याच्याकडे आमचं लक्ष असतं का भोवतलावरती ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष असतं. इसाकनं काय केलं आम्ही वाचूया. उत्पत्ती याचा 26 अध्याय आणि 12 वचन काय सांगतंय. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. वचन सांगते उत्पत्ती 26:12 मध्ये की इसाकानं त्या ठिकाणी धान्याची पेरणी केली. लोक इसाकाला नावं ठेवली असतील, आणि इकडे दुष्काळ पडलाय म्हणजे पाऊस नाही पडला त्याच्यामुळं पीक कसं घेणार रे, काय ज्ञानबुद्धी ऐक नाही. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ जोरदार पडला होता, आणि त्या ठिकाणी म्हणतोय की अरे ह्याला काय वेळ लागले काय, हा नांगरणी करायला त्या ठिकाणी, हा पेरणी करायला, अरे पाऊस नाही, हा खुळा झालाय काय, इसाकाला समजना काय, जरा तो मेल्टल झालाय काय, मूर्ख झालाय काय. लोक इसाकाविषयी बोलत होते, इसाकाविषयी कुरकुर करत होते. पण वचन सांगते इसाकाने या ठिकाणी धान्याची पेरणी केली. इसाकाला माहित होतं पाऊस नाही आहे, इसाकाला माहित होतं ज्ञानानं बुद्धीने इथं काय होणार नाही. इसाकाला माहित होतं जे लोक ॲडवाइस द्याल्यात, जे लोक सल्ला द्याल्यात त्यांच्यामुळे काय होणार नाही. इसाकाला माहित होतं ज्या देवावरती विश्वास ठेवतोय देव मी जे पेरलंय त्याच्यावरती पाऊस पाडणार, का त्यानं सांगितलंय इसाका थांब, मिस्रात जाऊ नको, मी आशीर्वाद करीन. आता काय झालं,
दुष्काळामध्ये कोण कधी पेरते काय, वाळवंटामध्ये कोण जाऊन पेरते काय, कारण पाणी तिथं नाही आहे. परंतु आमचा बाप, आमचा देव असा आहे, जेव्हा त्याच्या लोकांना सांगतो जावा वाळवंटामध्ये पेरणी करा, वाळवंटामध्ये हिरवगार करून टाकणारा आमचा स्वर्गातील बाप आहे. इसाकाच्या जीवनामध्ये पुढे काय झालं, आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. आणि जेव्हा इसाकानं परमेश्वराचं ऐकलं, कुरकुर सुरू होती, निंदा सुरू होती, वेगवेगळे सल्ले त्याच्याकडे येत होते, परंतु इसाकाचं लक्ष त्या सल्ल्याकडे नव्हतं, त्या निंदाकडे नव्हतं, कुरकुरकडे नव्हतं. तर परमेश्वर जो आकाशातून वाणी देत आहे, परमेश्वर आकाशातून जो वचन देत आहे त्याच्याकडे लक्ष होतं. त्यानं ते वचन घट्ट पकडलं होतं, त्याला पकडून ठेवलं होतं. आणि पाऊस नव्हता आणि पेरणी तर केल्या, परंतु त्याला विश्वास होता, मी पेरल्या आणि 10 पट तिथं आलं नाही माझ्या बाबा, 20 पट आलं नाही, 100 पट आलं. कारण विश्वास त्या रीतीने होता, ज्या रीतीने विश्वास त्या रीतीने तुमच्या जीवनामध्ये कार्य. आणि वचन सांगते विश्वास वचनाच्या द्वारे येतो, आणि तो विश्वास त्याला त्या परमेश्वराच्या वचनाद्वारे आला होता. जो देव, आकाशातील देव, जो परमेश्वर बाप बोलत होता, इसाका थांब, मी तुला आशीर्वाद करील. पेरणी केली, 10 पट, 20 पट, 30 पट आलं नाही. वचन सांगते दुष्काळामध्ये 100 पट पीक घेतलं. कधी ऐकलंय काय हो, दुष्काळामध्ये कोण 100 पट पीक घेईल? कधी ऐकले काय हो? पॉसिबल आहे काय हो? शक्य आहे काय हो? यस, शक्य आहे, कारण आमचा देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. मत्ती 19:26 आणि इर्मया 32:27 अशक्य गोष्टी शक्य करणारा आमचा देव आहे. भले दुष्काळ असेल, भले बाहेर बिझनेस होत नसतील, भले बाहेर लोकांना ज्या गोष्टी मिळत नसतील, लोकांचे ठप्प असतील व्यवसाय, पण तुम्हाला सांगू द्या, जर तुमचा विश्वास तुमच्या देवाच्या वचनावरती आहे, देवा तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय, 100 पट पीक कापल्याशिवाय सोडणार नाही, आशीर्वाद केल्याशिवाय सोडणार नाही. वचन काय सांगतं? 13 वचन, तो थोर झाला. वचन सांगताय तो थोर झाला. पुढं, आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उत्तर उत्कर्ष होऊन तो मोठा, त्याचा सन्मान झाला, मोठा संपन्न तो झाला, कारण देवाचं वचन त्यानं ऐकलं होतं. आणि नीतीसुद्धा 13:18 आम्ही ऐकलं होतं, जो बोधाकडे लक्ष देत नाही, वचनाकडे लक्ष देत नाही, तो दारिद्र्य होतोय. जो वचन ऐकतोय त्याचा सन्मान होतोय. नीतीसुद्धा 13:18 प्रमाणे परमेश्वराचं वचन इसाकनं ऐकलं, वाणी ऐकली, दुष्काळामध्ये पेरलं, 100 पट पीक आलं. वचन सांगते तो थोर झाला, उत्कर्ष झाला, उतरत त्याचा उत्कर्ष झाला, आणि तो मोठा सन्मान त्याच्या जीवनामध्ये झाला. मोठा सन्मान त्याच्या जीवनामध्ये झाला, मोठा सन्मान त्याच्या जीवनामध्ये झाला. आज 3 गोष्टी देवाच्या वचनातून आम्ही पाहिलेल्या आहेत, की 3 आशीर्वाद जे लोक देवाचं वचन स्वीकारतात, 3 गोष्टी जे लोक देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये लागू करतात, 3 गोष्टी जे लोक आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे चालतात. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, त्याच्या जीवनामध्ये आरोग्यदान असेल. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याला पापामध्ये कधी पाडणार नाही. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याला उन्नत केल्याशिवाय राहणार नाही, त्याची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर त्याला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही, त्याला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही, त्याला लिफ्टअप केल्याशिवाय राहणार नाही. आज तुमचे विश्वास कुणावरती आहेत? वचन सांगते योहान 10:10, चोर येतो चोरी, खात आणि नाश करायला. मत्ती 13:19, तो दुष्ट येऊन अंतःकरणातील पेरलेले वचन हिरावून घेतो. आज तुम्ही निर्णय घेत आहात काय? मी जेव्हा वैयक्तिक सकाळी प्रार्थनेमध्ये बसेन, 1 तास प्रार्थना केल्याशिवाय, देवाचं वचन वाचल्याशिवाय मी त्या ठिकाणी उठणार नाही. देवाचं वचन अंतःपूर्वक मी ऐकीन, देवाचं वचन मी स्वीकारीन, देवाच्या वचनाप्रमाणे मी चालीन, देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये मी लागू करीन. अशा कुठल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नसणार, मी आध्यात्मिकरित्या झोपलेलं नसणार. कारण वचन सांगतंय मत्ती 13:25 मध्ये, झोपलेला असताना वैरी गावामध्ये येऊन निधान पेरून गेला. मी झोपणार नाही माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये.